तुम्ही लक्ष्मी रोडवर किंवा पुण्यातल्या कुठल्याही दुकानात घेतलेले कपडे आणि त्यांच्याच बाहेर पथारीवर विकणारे कपडे याच्या किमतीत केवढा तरी फरक असतो. तोच फरक रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूड याच्या किमतीत असतो. दर्जा आणि गर्दी या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध असतो असं काही नाही आहे. 200 रुपयांनी मी घरी टोमॅटो किलोभर आणतो तरी सॉसचे रेट मात्र कधीच खालीवर होत नसतात. मग टोमॅटो कमी आणि मिरची त्यापेक्षा स्वस्त, मग टोमॅटो प्लस चिली, त्यात ती चिली जास्त, टोमॅटो कमी, मग हळूहळू टोमॅटोही गायब. मुळात आपल्या इथलं चायनीज हीच एक भेसळ आहे. आपले पदार्थ मुळात घरात तयार झालेले आहेत. चायनीज पदार्थ आपण घरात कधीच तयार केलेले नव्हते. एक समजा 250 रुपये चिकन असेल तर तो अजूनही चायनीजवाला तुम्हाला एवढा मोठा बाऊल, साधारण 300-350 ग्रॅमचा राईस बाऊल तुम्हाला 70-80 रुपयात कसा देऊ शकेल. दाल फ्रायपासून प्रत्येक गोष्टीत अजिनोमोटो वापरणारी अनेक मोठी रेस्टॉरंट पण आहेत, नॉट जस्ट स्ट्रीट फूड. तर ते अजिनोमोटो नावाने न विकता आजकाल टेस्टिंग पावडर नावाने विकलं जातं. पाम तेल हा गेल्या 30-40 वर्षात भारतीय खाद्य विश्वाला लागलेला सगळ्यात मोठा आजार आहे. तर काला तेल म्हणजे काय की जे वापरून खराब झालंय ते बाजूला काढतात. ते काळा रंग येतो त्याचा, कारण डीप फ्राय एवढे सगळे पदार्थ होतात आणि ते तेल विकलं जातं. अनेक डॉक्टर याला दुजोरा देतील की असं परत गार आणि गरम केलेलं तेल हे शरीराला घातक आहे अँड इट कॅन लीड टू कॅन्सर. मध्यंतरी विधानसभेत पण हा मुद्दा गाजला होता की आत्ता महाराष्ट्राची दुधाची जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा खूप कमी प्रोडक्शन आहे, पण सध्या परिस्थिती अशी आहे की ती गरज पुरवून सुद्धा खूप दूध उरत आहे. तर कुठून येत आहे, कुठून हे सगळं दूध? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष पोस्टमनवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश घेऊन आलो आहे आज एका वेगळ्या विषयावरचं पत्र. आजचा विषय आहे फूड आणि त्याच्यामध्ये होणारी भेसळ. हे पत्र तुमच्यासाठी लिहिलं आहे आमच्या अंबरदादानी. अंबरदादाचं फक्कड फूड्स नावाने एक खूप सुंदर रेस्टॉरंट पुण्यात कोथरूडमध्ये आहे. अनेक वर्षांपासून आम्ही तिथे जातो आणि अंबरदादा फूड, इव्हेंट आणि पॅकेजिंग फूड या विषयामधला तज्ज्ञ आहे. अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी या विषयावरचे लेख लिहिले आहेत. शिवाय अनेक न्यूज चॅनलसाठी त्यांनी फूड या विषयासंदर्भात काही व्लॉग केलेले आहेत आणि या विषयातलं तज्ज्ञ म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. तर दादाशी आज हीच चर्चा झाली की वेगळे आपण जे खाद्यपदार्थ खातो ते इतके स्वस्तात आपल्याला मिळतात, बाहेर त्याच्यामध्ये काय काय भेसळ होते, तेल कसं सारखं रियूज केलं जातं, रियूज केल्यानंतर त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात, पनीर कसं आपण भेसळयुक्त खात असू किंवा त्याचा कसा सुळसुळाट झाला आहे. एकूणात खूप जास्त नॉलेज देणारी आजची चर्चा होती, डोळे उघडणारी चर्चा होती. आपण सगळेजण खाण्यासाठी जगत असतो, पण अनेकदा चांगले पैसे मोजूनसुद्धा आपण काय खातो हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून आजचं या व्हिडिओचं प्रयोजन होतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हालाही काय वाटतं या विषयासंदर्भात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पोस्टमनला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि हो, मी घेतलेला हा जो शर्ट आहे हा आहे खादी वर्ल्डमधला जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे इथून घेतलेला. खूप सुंदर त्यांचं दुकान आहे, त्यालाही भेट द्या. तुम्हाला खादी आवडत असेल तर त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. खूप खूप धन्यवाद. चला सुरू करूया. अंबरदादा, खूप खूप स्वागत आहे तुझं द पोस्टमनवर. ॲक्च्युली काय स्वागत करायचं, तो आमचा घरचाच माणूस आहेस, त्यामुळे त्या दिवशी आपली जी चर्चा झाली तोच विषय पुन्हा चर्चेला घ्यावा आणि आज कॅमेरा ऑन करावा अशी आमची इच्छा होती. तर चर्चेला मजा येणारच आहे, पण फॉर्मल स्वागत काहीतरी केलं पाहिजे आपल्या माणसाचं. पण त्यासाठी तुझ्यासाठी एक छान गिफ्ट आहे. लिटिल ऑडिट्स नावाचा एक ब्रँड आहे, स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत. तर नक्की वापर आणि आम्हाला कळव. मंडळी, त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. वा वा, थँक्स अ लॉट. आणि पॅकिंग पण छान आहे यांचं. क्या बात आहे. मी नक्की वापरून बघेन. नक्की दादा. येस, थँक्यू. अंबरदादा, पोस्टमनवर मी काय स्वागत करणार तुझं. पोस्टमन तर हक्काचाच आहे. कसं वाटतंय खूप दिवसांनी? पोस्टमन हक्काचं आहे आणि मी तरी बरेच दिवसांनी आलोय. आता नवीन जागेत आल्यापासून पहिल्यांदाच आलोय. क्या बात. आणि टीम मोठी आहे, जागा मोठी आहे आणि मोठं होतंय याचा आपल्याला आनंद आहे. क्या बात आहे. खूप आधीपासून मित्रांनो अंबरदादा आमच्याशी असोसिएटेड आहे, जसं मी इंट्रोमध्ये सांगितलंच. दादा, आजचा विषय आपण त्या दिवशी रेस्टॉरंटवर चर्चा करत होतो आणि जे काय तू इन्साईट सांगितले किंवा जे आपण रोज खातोय, लोक हॉटेलांना गर्दी करतायत, स्ट्रीट फूडवरचं रील्स आणि याच्यामध्ये बघून तिथे जाऊन ते लोक खात आहेत. तर म्हटलं त्या दिवशी ज्या गप्पा झाल्या त्याच फक्त ऑन कॅमेरा घेऊयात आणि त्यामधला एक्सपर्ट माणूस कोण बोलवायचा, दुसरा तू सोडून कोण आहेस आमच्या डोळ्यासमोर. त्यामुळे खूप मजा येणार आहे आज गप्पा मारायला.
सध्या दादा फूड मार्केट हे खूप ग्रोईंग आहे असं म्हणतात. म्हणजे अनेक लोकांना तर हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट व्यवसायामध्ये पण घुसायचं आहे. पण साधं पब्लिक जे आहे, आता मीच घरापासून लांब राहतो, तर आठवड्यातनं 3 ते 4 वेळा माझं बाहेर खाणं होतं. कुठे चाललं आहे सध्या फूड मार्केट? काय ट्रेंड आहे? लोकं काय खात आहेत? जे खात आहेत ते योग्य आहे का? काय सांगशील? फूड मार्केटचा ट्रेंड हा सर्व बाजूनी वाढतो आहे. जशी रेस्टॉरंट वाढत आहेत. जनरली आता एक पहिला आपण कॉमन मॅनचा समज दूर करू. हॉटेल व्यावसायिक नसतो. आपल्याकडे हॉटेल सरसकट ज्यांना म्हटलं जातं ती रेस्टॉरंट्स आहेत, ज्या इटरीज आहेत. हां हां. इटरीज आर रेस्टॉरंट्स. हॉटेल म्हणजे पूर्वापार संकल्पना किंवा जर त्याची डेफिनेशन बघितलं तर हॉटेलिंग आपण जनरल म्हणतो, पण हॉटेलिंग म्हणणं चुकीचं आहे. हॉटेल हा जिथे राहायची पण सोय आहे. आपल्या साध्या भाषेत, गावरान भाषेत आपल्या म्हणायचं झालं तर लॉजिंग पण जिथे आहे ती हॉटेल्स. आणि लॉजिंग प्लस बोर्डिंग हा योग्य शब्द होता. जिथे आपण रेस्टॉरंट्स म्हणूया, इटरीज म्हणूया. या इटरीज म्हण किंवा कुठल्याही संपूर्ण हॉटेल इंडस्ट्री ॲज अ होल सर्व बाजूनी वाढते आहे. बरं. पॉप्युलेशन वाढते, तशा डिमांड्स वाढलेल्या आहेत. याच्यामागे सोशो इकॉनॉमिक कारणं पण खूप आहेत. आता नवीन फ्लॅट्स जर बघितले तर ती रिअल इस्टेट जवळपास एक 20 ते 25% कन्सिस्टंटली ग्रोथ आहे गेल्या अनेक वर्षात. तर आता नवीन जागा जर बघायला गेलात, नवीन बांधकामं झालेली, तर इथे पॅन्ट्रीज असतात, इथे किचन नसतातच. पॅन्ट्रीज असतात जिथे तुम्ही स्वयंपाक करूच नाही, बहुतेक अशी सोय असते, तुम्ही बाहेरच खावं. आणि तेही एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्यानंतर दोघांनाही पैसे कमवण्याला ऑप्शन राहिलेलं नाही. तर नवरा बायको दोघंही नोकरी करतात, बिझनेस करतात किंवा त्याच्यातली कॉम्बिनेशन जी सगळी आहेत ती करतात. पैसे कमवायला सगळ्यांना बाहेर पडावं लागतं. आणि तुम्ही पूर्वीच्या बायकांकडनं जसं एक्सपेक्ट करायचात की आपली आई हाऊसवाईफ होती किंवा आपल्यापैकी आपल्या पिढीची सगळ्यांच्या आया ज्या होत्या त्या वर्किंग वुमन मेजॉरिटी नव्हत्या, त्या घरी सगळं करायच्या. आजकालच्या बायकांकडनं दुसरी अपेक्षा ठेवणं गैर आहे. त्यामुळे बाहेर खायचं प्रमाण हे ओव्हरऑलच सगळ्याकडचं वाढलं आहे. आता ऑप्शन अवेलेबल पण जशी डिमांड असते तसं सप्लाय होत जातो. लोकांना ह्याच्यातल्या कॉस्ट दिसतात. आपण कोपऱ्यावरच्या किराणा मालच्या दुकानातनं घ्या किंवा एखाद्या मॉलमधून घ्या, तुम्हाला पोहे एखादे 50 रुपये 60 रुपये दिसतात किलोला. जेच बाहेर गेल्यावर तुम्ही 40 रुपये 50 रुपये, स्ट्रीटवर घेतले तर 20 रुपये वगैरे असतात. त्याच्यातलं एक लुक्रेटिव्ह मार्जिन दिसतं. तर मी असं म्हणेन रेस्टॉरंट किंवा फूड व्यवसाय असा आहे जो करायला दिसायला सगळ्यात सोपा आणि करायला सगळ्यात अवघड असा व्यवसाय. अच्छा. हे रेस्टॉरंटबद्दल बोलतो आहे. याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला नॉट लेस दॅन 5 years जर इमाने इतबारे व्यवसाय केला तर. बरोबर. नाही, त्या रेस्टॉरंट इंडस्ट्रीमधला तुझा प्रदीर्घ अनुभव आहेच. पण आजचा विषय आपला फूड आहे, जो आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी. आणि त्यातल्या त्यात जी भेसळ आजकाल होते, म्हणजे एखादा रील येऊन जातो की तुम्ही जे मेयोनीज खाताय ते असं बनतं, तुम्ही जे साबुदाणे वडे तुम्हाला आवडत आहेत, तुम्ही इथे इथे जाऊन खातायत हे तेल वापरतात. तर असं असतं का की ज्या हॉटेलमध्ये महाग मिळतं तिथे खरंच दर्जेदार सामान वापरलं जातं, किंवा लोक जिथे जाऊन गर्दी करून करून खात आहेत तिथलं फूड खरंच क्वालिटी असतं? याबद्दल तुझी एक नोट काय असेल? दर्जा आणि गर्दी या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध असतो असं काही नाही आहे. जिथे दर्जा आहे तिथे गर्दी होते असंही नाही, जिथे गर्दी आहे तिथे दर्जा असतो असं तर अजिबातच नसतं. हे काही अपवाद असतात, दोन्ही गोष्टीला आहेत. दर्जा ठेवून गर्दी करणं हे जास्त चांगलं आहे, पण दर्जा मेंटेन करणं ही गोष्ट सोपी नसल्याने बरेच जण त्याच्यात कमी पडतात. मग ते आपल्या चितळ्यांसारखे बाकरवडी संपली सांगतात, कारण त्यांना माहिती आहे एका लिमिटच्या आपण बाहेर जर प्रोडक्शन काढलं तर त्याचा दर्जा राहणार नाही. हे चितळ्यांसारख्या अनुभवी लोकांना माहिती आहे. त्यामुळे बाकरवडी संपली याच्यावर तुम्ही कितीही टीका करा, काही करा, पण ते बियॉन्ड कपॅसिटी जात नाहीत. त्यांनी त्यांचा दर्जा कायम टिकवून ठेवलेला आहे. आता असे चितळ्यांसारखे असणारे व्यावसायिक किती आहेत मला सांगता येणार नाही, पण ते निश्चित कमी आहेत. आत्ताच्या पर्सेंटेजनी बघायला गेलं तर खूपच कमी आहेत. पुण्यात मी जन्मापासून पुण्यात आहे, कामानिमित्त मराठवाडा, विदर्भ, भारतात सगळीकडे अनेक ठिकाणी फिरलो आहे.
पण पुण्यातलं जे पॉप्युलेशन ज्या प्रचंड वेगाने वाढतं आहे, इट इज वन ऑफ द मोस्ट फास्टेस्ट ग्रोईंग सिटी. करेक्ट. बेंगलोर आणि पुणे. तर इथे त्याच्याप्रमाणे डिमांड वाढते आणि तसा सप्लाय सगळ्याच बाजूनी वाढतो आहे. जसं मग असे म्हणलं रिअल इस्टेटचा, त्याच्यापेक्षा एक्सपोनेन्शियली हायर हा रेस्टॉरंट किंवा इटरीजचा व्यवसाय आहे. लोक स्ट्रीटवर खाणं हे खूप वाढलं आहे. पुण्यासारख्या शहरात जिथे स्पर्धा परीक्षांचेही स्टुडंट मोठ्या प्रमाणात येतात, नोकरदार वर्ग पुण्यातल्या अपॉर्च्युनिटी, मग ते IT इंडस्ट्री घ्या, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री घ्या, याच्याकरता पुणे, पिंपरी चिंचवड इथं मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यांच्या गरजा, त्यांच्या प्रदेशातलं फूड देणारे जॉईंट्स वाढलेले आहेत. आता ज्यांना रेस्टॉरंट करतात, दुकान घेऊन तो व्यवसाय करणं, मी स्वतः त्या व्यवसायात गेले काही वर्ष आहे त्यामुळे सांगतो, हा व्यवसाय करणं सोपं नाही. भाडं आणि सगळे गव्हर्नमेंटचे नियम पाळून हा करणं हे अवघड काम आहे. वरकरणी दिसायला कोणालाही किती सोपं वाटू शकेल, पण तेवढं ते नाही आहे. त्याच्यापेक्षा मग लोक स्ट्रीटवर जाऊन फूड करणं, तयार करून किंवा तिथनं आणून विकणं ह्याचं प्रमाण वाढतं. त्यांना नॅचरली दुकानांपेक्षा स्वस्त ठेवायलाच लागतं. आता आपण पुण्यातल्या प्रत्येक प्रमुख रस्त्यावर किंवा अगदी छोट्या रस्त्यांवरही आजूबाजूला कोपऱ्याकोपऱ्यांवर असे स्टूलवर, टेबलवर ठेवून काहीतरी विकणारे, घरून करून आणणारे, किंवा तिथल्या तिथे समजा अगदी आपल्या इथं मोस्ट पॉप्युलर फूड इज वडापाव, करेक्ट, ब्रेड पॅटीस, असे प्रकार तिथल्या तिथे समोर तळून देणारे लोक, यांची संख्या प्रचंड मोठ्या संख्येने वाढलेली आहे ते, आणि ते अजून दिवसागणिक वाढतात. याच्यामागे परत मगाशी म्हटलं तसं सोशो इकॉनॉमिक कारणं आहेत की स्ट्रीटवर व्यवसाय करण्याला फार परमिशनची गरज लागत नाही किंवा ती ठेवली जात नाही. तर सिस्टीममधले फ्लॉज आहेत काही त्याच्यात, दॅट वी ऑल नो. त्यामुळे त्यांना कॉस्ट, ओव्हरहेड्स या गोष्टी दुकानांच्या कम्पॅरिझनमध्ये खूप कमी. आता आपण साधं कपड्यांचं जरी उदाहरण घेतलं तरी तुम्ही लक्ष्मी रोडवर किंवा पुण्यातल्या कुठल्याही दुकानात घेतलेले कपडे आणि त्यांच्याच बाहेर पथारीवर विकणारे कपडे याच्या किमतीत केवढा तरी फरक असतो. तोच फरक रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूड याच्या किमतीत असतो. रेस्टॉरंटला आम्हाला FSSAIचं लायसन्स फकट सगळं घ्यायला लागतं. आमच्याकडे इन्स्पेक्शन रँडम होत असतात. त्याच्याकरता आम्हाला मिनिमम हायजीन आणि हे ठेवण्याचे नियम आहेत. नियमांच्या बाहेर जाऊनही आमच्यासारखे लोक असतात ते त्याच्याही बाहेर आम्ही पेस्ट कंट्रोल 1 महिन्यातनं एकदा करतो. त्याच्याकरता रेस्टॉरंट बंद ठेवलं जातं, डीप क्लिनिंग केलं जातं. हे स्ट्रीट फूडला विषयच नसतात काही. बरोबर. आणि लेबरही नसतं. जनरली सिंगल ओनर तोच स्टाफ असतो, फार फार तर एखादा हेल्पर हाताशी असतो. पगार आणि हे सगळेच खर्च त्यांचे खूप कमी होऊन जातात. तरीही जर मिनिमम कॉस्टमध्ये त्यांना भागवायचं असेल तर त्यांना कमी दर्जामध्ये लोकांना द्यायला लागतं. कारण लोकांची अपेक्षा असते आमच्याकडे समजा 20 रुपये वडापाव असेल तर त्यांच्याकडे 10 रुपये 15 रुपये मिळेल. पण मग करायचा कसा? मग तिथे दर्जाचा सवाल येतो. तिथनं तेल हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो कॉस्टमध्ये स्ट्रीट फूडच्या. जनरली की इथे डीप फ्राईड पदार्थ विकले आपल्या इथे खाल्ले खूप जातात. तिथे तेल, बटर, चीज, हे चीज जे आजकालच्या नवीन नवीन ब्लॉगर्सनी किंवा यूट्यूबवरचे ब्लॉग करतात, देखो भाई ये जा रहा है चीज, भर के जा रहा है. तो अशा लोकांच्यामुळे ते जास्त चीज, जास्त बटर हे वापरलं जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बटरबद्दल थोडी चर्चा करू ना आपण, की बटर जेव्हा रस्त्यावर मी डोसा वगैरे खातो, हातगाडीवर वगैरे होतं खाणं बरेचदा, तर 40 रुपयाचा डोसा असतो, त्याच्यामध्ये तो बटरच एवढं टाकतो की वाटतं की 100 रुपयाचं तर बटरच जाता यायचे, त्याला 40 रुपयात परवडतं कसं काय? कारण ते बटरच नसतं मुळात. अच्छा. बटरचा सावत्र भाऊ आहे मार्गारीन. बरं. जे मार्गारीन आत्तापर्यंत मोठ्या कंपनी करायच्या नाहीत. अमूल, ब्रिटानिया किंवा गोवर्धन आहे आपल्याकडचं महाराष्ट्रातलं प्रॉडक्ट आहे, किंवा अजूनही काही चांगल्या डेअरीजचं चांगलं बटर, चीज करतात. या आत्तापर्यंत मार्गारीन स्वतः बनवायच्या नाही. बरं. पण आता अमूल पण मार्गारीन बनवायला लागले कारण लोकांची डिमांड आहे. बरं. त्यांनी फक्त ते अमूल नावावर विकत नाहीत, पण ब्रँड अमूलचाच आहे आणि ते त्यांचा पत्ता, फॅक्टरीचा पत्ता वगैरे, त्यामुळे मला त्यांचं नाव घ्यायला काही हे नाही आहे. मार्गारीन किंवा अशा गोष्टींवर बॅन नाही आहे. बरं. FSSAIचं लायसन ते घेतलेलं असतं. पण मार्गारीन आणि हे जे आपण बटर आणि चीज जे घेतो याच्यात क्वालिटीत तफावत असते. मार्गारीन हे ॲक्च्युली डेअरी प्रॉडक्ट नाही. बरं.
असला तर त्याच्यात डेअरीचा संबंध फार कमी असतो. जे चीज आणि बटर आपलं जे वापरतो त्याच्यात इमल्सिफायर्स असतात आणि FSSAIच्या नियमाप्रमाणे प्रिझर्वेटिव्ज असतात, इमल्सिफायर्स असतात, जे प्रिझर्व करावं लागतं, केलं जातं. आपण इथे कुठलंही बटरचा ब्लॉक आणला आपल्या घरी, समजा अगदी 100 ग्रॅमची आपण अमूलची जर ती घेतली स्लाईस, तो केक घेतला, तरी तो आपल्याकडे कदाचित 8 दिवस, 10 दिवस, 15-20 दिवस, कधी कधी 2-2 महिनेही राहतो फ्रीजमध्ये. त्याच्याकरता प्रिझर्वेटिव्ह वापरावी लागतातच, त्याला इलाज नसतो. पण ते निदान त्याचा क्लास महत्त्वाचा आहे. अमूलसारख्या किंवा आत्ताची नावं घेतली ते डेअरी निदान ते चांगलं फॉलो करतात गव्हर्नमेंटचे नियम, जो बाकीच्या गोष्टीत केला जात नाही. आता अगदी साधं उदाहरण देतो, जगजाहीर रेट आहेत त्यामुळे काही सांगायला हरकत नाही. अमूलचा साधारण 580-590 रुपये किलो रिटेलचा रेट असतो. तो आमच्यासारख्यांना होलसेलमध्ये म्हणून 560-580च्या रेंजमध्ये आम्हाला मिळतो. थोडंफार क्रेडिट मिळतं. पण आत्ता पुण्यात अनेक जुने म्हणवले जाणारे पण आता दर्जात तडजोड करणारी काही मंडळी आहेत, जे खूपच हलक्या क्वालिटीचं बटर ते वापरतात, जे 140-150 रुपये किलोनीही मिळतं. काय सांगतो? मी ब्रँडची नावं घेणं टाळतोय, पण ते ब्रँड मला माहिती. चौपटीने कमी सपोर्टिंग किंवा 25% कॉस्टमध्ये मिळतं. बापरे. म्हणून म्हटलं हे डोसा किंवा पावभाजीमध्ये तुम्ही ज्यावेळी फरमाईश करून घालायला सांगता, रिक्वेस्ट करता, तोही माणूस अत्यानंदाने देतो. त्याच्या मागे जर कॉस्ट 560 रुपये किलोची असती तर ते देणं परवडणार पण नाही. करेक्ट आहे. कारण शेवटी कोणी माणूस चरितार्थाकरता करत असतो, तोही माणूस तेच करतो जे आम्ही करतोय. तर बॉटम लाईन ही प्रॉफिट जर ठेवायची असेल तर त्यांना ते देणं परवडणार नाही. बरोबर. साधं उदाहरण देतो अगदी. तुम्ही आता आजकाल लोक खूप हेल्थ कॉशियस पण आहेत आणि अनेक कारणांनी घरात तुमच्या घरगुती वजन काटे खूप जणांनी अगदी 500-600पासनं मिळतात, ते डिजिटल असतात. ते नसतील तर तुम्ही एखादा आणून ठेवा. तुम्ही अमूल बटर घ्या, ब्रँडेड बटर घ्या, किंवा तुम्ही गोवर्धनचं घ्या, कारण यांचे रेट याच्यात काही फरक नाही. कारण मुळात हे डेअरी प्रॉडक्ट विकणाऱ्या या कंपनीज आहेत, अजूनही असतील, मला सगळी नावं घेता येणार नाहीत. पण या ज्या चांगल्या चीज आणि बटर बनवणाऱ्या कंपनी आहेत, तुम्ही यांचं एक पॅक रिटेलमध्ये आणा, तो एका चमच्यात काढा, एक स्लाईस त्याचा चमचाभर घ्या आणि त्याचं वजन करून बघा. ते साधारण 14 ते 15 ग्रॅम येईल. 12 ते 15 ग्रॅमच्या मध्ये चमच्याचा साईजप्रमाणे ते बदलेल. ज्याला टीस्पून म्हणतात, तो साधारण 12 ते 14 ग्रॅमचा येतो. आणि त्याला 560नी कॅल्क्युलेट करा, तर तो चमचा तुम्हाला साधारण 12 ते 15 रुपयाला एक चमचा अमूलचं बटर असेल किंवा इतर इक्विवलंट कंपनीचं असेल तर ते 12-15 रुपयाने पडतं. वेरच डोसा तुम्हाला स्ट्रीटवर 40-50 रुपयाला पडतो. हो. तुम्ही त्यांना जास्त बटर द्यायला सांगता, तोही देतो. ते कसं परवडेल? बापरे. सिम्पल गणित आहे. म्हणजे एक चमचा जर 15 रुपयाला पडत असेल आणि तो 2-3 चमचे जर टाकत असेल तर लमसम जरी धरला तरी 30-35 रुपयाचे त्याला बटरच लागायला पाहिजे. नाही, ते एक तर आपल्या घरच्या चमच्याने टाकत नाहीत, ते सुरीनी मोठा स्लाइस असतो त्यांचा, तो टाकतात. कॉस्ट तुम्हीच बघा. बापरे. त्याच्यामध्ये प्लस तो तांदूळाचा रेट आला, गॅसचा आला, त्याच्या गाडीचा काय हप्ता द्यावा लागेल वेगळं. आता डोसा विकणारे किंवा आता हल्ली इडलीचं खूप मोठं प्रश्न झालं आहे, तर इडली विकणारे तर मागे याच्यात मी क्लासिक काही देऊ शकेन, गव्हर्नमेंटची नावं नाही घेणार पूर्वीच्या, पण आपल्या भारतातले अनेक स्टेट होते तिथे त्यांनी तांदूळ गरिबांना 1 रुपया 2 रुपयांनी द्यायचं कबूल केलं. आणि ते प्रत्यक्षात तळागाळातल्या लोकांना ज्यांना खरोखर गरजू आहे त्यांच्याकरताची योजना चांगली होती. तर महाराष्ट्राच्या बाहेरनं अनेक ट्रेन भरून, आम्ही कमर्शियल याच्यात रॅक म्हणतो, अख्ख्या ट्रेनच्या ट्रेन भरून तांदूळ यायचा, तो महाराष्ट्रात मुंबईपर्यंत जाऊन थांबायचा. महाराष्ट्रातल्या अनेक स्टेशनवर गाडी थांबायची, ती मालगाडी, ज्याच्यातनं 1-1 डबा 2-2 डबे उतरवले जायचे. आणि तो रेशनचा तांदूळ जो तिकडे 2 रुपयांनी विकला जाणार होता, त्या गरिबांच्या तोंडचा घास काढून तो आपल्या इथे अजूनही आजूबाजूच्या काही राज्यांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये 5 ते 6 रुपये किलोने उतरवला जायचा. बरं. तो हे जनरली स्ट्रीटवाले घ्यायचे
तो खूप बारीक दळायचा, म्हणजे बारीक त्याची एकदम पावडर करायची, त्यात भरपूर सोडा घालायचा आणि त्याची इडली करायची. ती इडली तुम्ही एक महिनाभर रोज खाल्लीत तर तुम्हाला पोटाचे विकार एक एक होणं चालू होतं. आणि हे कोणीही डॉक्टर सांगेल की अशा रेशनचा तांदूळ वाईट नसतो, कारण सांगतो आपल्याकडे रेशनचा तांदूळ म्हणून पण जो सरकार देतं तोही बासमती असतो. अनेकांना ही गोष्ट माहीत नाही. रेशनचा तांदूळ म्हणजे लो कॉस्ट असं अजिबात नाही आहे. रेशनचा तांदूळ सरकार याच्यात, मला कुठल्याही पक्षाच्या याच्यात पडायचं नाही, पण पूर्वापार जी महाराष्ट्रात भारतात सरकार आहेत त्यांनी त्याच्या बाबतीत काही निकष लावलेले आहेत आणि ते अत्यंत चांगले योग्य निकष होते. आणि रेशनचा तांदूळ आपल्याकडे बासमतीचा असतो, बरं, तुकडा असतो पण बासमती असतो, तो अनपॉलिश्ड असतो. तोच पॉलिश करून अनेक जण विकतात, तो एक धंदा वेगळा आहे. ते अशा माल प्रॅक्टिसेस करणारे खूप आहेत की बाहेरच्या राज्यातनं स्वस्तात आलेला फक्त पॉलिश करून तो बासमती तुकडा त्याच्यापेक्षा चौपट रेटने विकला जातो. असेही लोक असतात. काही रॅकेट्स असतात आणि मोठी रॅकेट्स आहेत ही. अजून एक विषय आहे दादा. जनरली टोमॅटोचा रेट 60 ते 100 याच्यामध्ये वर्षभर व्हॅरी होत असतो. कधी कधी जेव्हा खूपच तुटवडा असतो तेव्हा तो रेट समजा आपण धरू 200च्या आसपास गेला. 200 रुपयांनी मी घरी टोमॅटो किलोभर आणतो तरी सॉसचे रेट मात्र कधीच खालीवर होत नसतात. म्हणजे 10 रुपयाचा जो 5 रुपये सॅचे होता, 5 रुपयाचा होता, तो तेवढ्यालाच विकला जातो. तर मग तेव्हा शंका येते की याच्यासाठी कुठला टोमॅटो वापरला गेला असेल, मुळात ह्याच्यासाठी टोमॅटो वापरला गेला असेल की नाही. टोमॅटो फ्लेवर पण असतात. हां, टोमॅटोची चव लागू शकणारे काही साधर्म्य असलेले काही पदार्थ असतात जे खाद्यपदार्थ नसतात, हां, जे केमिकल्स असतात, ती पण याच्यात वापरली जातात. काही चांगल्या कंपनी आहेत. मला आठवण म्हणून सांगतो बरं का, म्हणजे पुण्यात मी लहान असताना साधारण एक 80s 90s कॉलेज विलेजमध्ये असेपर्यंत कॅनिंग सेंटर्स खूप होती. कॅनिंग सेंटर म्हणजे कॅनिंग सेंटर म्हणजे तुमचं फळांचा किंवा याचा ज्यूस करून द्यायला, अच्छा, ज्यूस म्हणजे तुमचं सॉस करून द्यायला, हां, ही कॅनिंग सेंटर्स असायची. एक डेडिकेटेड मशीन असायचं, सिंगल ओन कोणीतरी घरातच आउट हाऊसमध्ये. त्यावेळी बंगले वगैरे पुण्यात भरपूर होते, तशी आउट हाऊसेस त्याच्यामुळे असायची. कारची गॅरेज असायची पण कार नसायची. मग तिथे ते मशीन एखादं छोटं ठेवून घरातलाच एक माणूस ते कॅनिंग करायचा की तुम्ही टॉमॅटो घेऊन जा, टॉमॅटो द्या आणि त्याचा तुम्हाला ते सॉस बनवून द्यायचे बरं. विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्स. आत्ता तर हे कुठंच बघायला मिळत नाही. कॅनिंग सेंटर्स आता जवळपास नामशेष झालेत. अगदी मोजकीच असतील पुण्यात, माझ्या माहितीत 1-2 आहेत. हां, पण त्यांनी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आता सुरू केलेलं आहे. चांगली क्वालिटी काम करणारी कॅनिंग सेंटर गल्ली बोळात होती. हां, आणि त्यावेळेपर्यंत हे टी व्ही ॲड आणि हे मला वाटतं मॅगीनी पहिल्यांदा सुरू केलं हे सॉस आणि याचं टी व्हीवर जाहिराती. आणि त्याच्या आधी ही कॅनिंग सेंटर्सची सॉस सगळीकडे वापरले जायचे किंवा घरी घरी टॉमॅटो प्युरी वगैरे. माझी आई घरी टॉमॅटो प्युरी काढून आम्हाला तो सॉस म्हणून ते द्यायची. थोडं मीठ, थोडं व्हिनेगर असं घालून तो सॉस तयार होतो. त्याची प्रोसेस फार किचकट असते, अशातला भाग नाही आहे. त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह 100% नसायची. आपण घरी करतो किंवा कॅनिंग सेंटर ही चांगली लोकं सगळी करायची आणि ते माल चांगला द्यायचा. बेसिक भेसळ हा ॲडल्ट्रेशन हा शब्दही त्यावेळी माहीत नव्हता. ॲडल्ट्रेशन हा शब्द तर खूप आत्ता प्रचलित झाला. भेसळ आणि भेसळ हा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. पण कॅनिंग सेंटरमधला सॉस खूप जेन्युइन असायचा. मला एक छोटीशी आठवण सांगू का. एक हां, टी व्हीवर ज्यावेळी या सॉस बीस सगळे चालू झाले त्यावेळी एक वोल्फ फार्म म्हणून कंपनी होती, मला नावासकट आठवतं आहे. आणि त्यांची टी व्हीवर जिंगल असायची आणि त्याच्यातला एक शेवटची कॅचलाईन अशी होती की इसमे कद्दू नाही जरा. बरं, माझ्या जनरेशनच्या अनेकांना ती आठवत असेल जाहिरात. 90sपर्यंत बघायचो. नंतर ती कंपनी बंद झाली कारण त्यांचा सॉस कोणाला आवडला नाही आणि त्याचा सेल कमी व्हायला लागला. कारण त्याच्यात फार चटकदार नव्हतं पण तो जेन्युइन टॉमॅटोचाच सॉस असायचा. बरं, आणि छान काचेच्या बाटलीमध्ये वगैरे मी खाल्लेला मला आठवतं आहे. जेन्युइन घरचा सॉस असतो तसा तो लागायचा. त्यात ऑफकोर्स प्रिझर्वेटिव्ह काही असायची पण तो चांगला होता. पण ती कंपनी नाही चालली हां, कारण त्यांना लोकांना इन लार्जर टर्म चांगली चव काय हेच माहीत नव्हतं. हां, लोक इतर कंपन्यांची जे खरा टॉमॅटोचा सॉस नाही विकायचे, हां, मग त्याच्याकरता त्यांना टॉमॅटो प्लस चिली असं आणायला लागलं, हां, जे पूर्वीची पद्धत नव्हती. पुण्यातले काही जुनी चांगली रेस्टॉरंट्स होती पुण्यात काही, त्याच्यात टॉमॅटो सॉसात फक्त टॉमॅटोचाच असायचा, त्यात चिली वगैरे काही नसायचा. मग चिली तुम्हाला का खायला लागते, त्याच्यात का घालायला लागते? कारण त्याच्यात तिखटपणा आला की टॉमॅटोची चवच लागत.
ओके. मग टॉमॅटो कमी आणि मिरची त्यापेक्षा स्वस्त. बरोबर. मग टॉमॅटो प्लस चिली. ओके. त्यात ती चिली जास्त, टॉमॅटो कमी. मग हळूहळू टॉमॅटोही गायब, टॉमॅटोचा फ्लेवर, टॉमॅटो प्युरीमधले काही तुम्हाला म्हणजे तुम्ही जनरल कुठल्या तरी मोठ्या कंपनीचे कंटेंट बघा तुम्ही, त्यात टॉमॅटोचं प्रमाण किती पर्सेंटेजचं बघा. बरोबर. मगाशी तू ती टॅगलाईन जी सांगितलीस तर त्याच्यात तू उल्लेख केलंस इसमे कद्दू नाही जरा, म्हणजे टोमॅटो सॉसचा आणि कद्दूचा काय संबंध? कारण जनरली भोपळा खूप टॉमॅटो सॉसमध्ये वापरला जातो अनेक ब्रँडमध्ये. लाल भोपळा, काय सांगतो? लाल भोपळ्याचं काय होतं, शेल्फ लाईफ खूप आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला पहिल्यांदा सुरी मारत नाही, हां. जोपर्यंत तुम्ही कट करत नाही, तोपर्यंत त्याचं लाईफ साधारण एक 8-10 महिने, 1 वर्षही असू शकतं किंवा अजूनही जास्त असू शकतं. पण तो कसा टाकला जातो भोपळा म्हणजे सॉसमध्ये? कारण हे फारच नवीन आहे मला जसं ऐकायला. टॉमॅटोची प्युरी काढतात तशी भोपळ्याची प्युरी काढतात. हां. भोपळ्याचा गर काढून तो गरम उकळवून त्याची प्युरी काढतात आणि तो रंगालाही साधर्म्य असतं, थोडासा डल असतो. हां. मग त्याच्यात फूड कलर वापरले जातात, परमिशेबल कलर्स वापरले जातात आपण असं म्हणू. अच्छा. हां. परमिशेबल करून त्याला लाल केला जातो आणि त्याच्यात थोडासा टॉमॅटोही घातला जातो टॉमॅटो सॉसमध्ये. हेही आहे, म्हणजे थोडा टॉमॅटोही वापरतात. टॉमॅटोच नाही असं नसतं, कारण त्यांना टॉमॅटो सॉस म्हणून तो विकायचा आहे, तर त्याच्यात टॉमॅटो पाहिजे टेक्निकली, तर तो टेक्निकली टॉमॅटो घातला जातो. चवीपुरता टोमॅटो. सगळ्या कंपन्या नसतील पण अशा, हां. पण काही मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचं मी आता इथं नाव घेणं चुकीचं आहे, पण वापरतात. आणि टोमॅटोची क्वालिटी काय वापरतात तो पण एक मोठा प्रश्नच आहे ना शेवटी. क्वालिटी नंतर पहिले टॉमॅटो तर वापरा. लॉजिक आहे. स्ट्रीट फूडचा विषय चालला आहे. मला एका पदार्थाशिवाय तर ही चर्चा पूर्णच होऊ शकत नाही, ते म्हणजे चायनीज. चायनामध्ये पण जेवढं चायनीज खाल्लं जात नसेल तेवढं मला वाटतं की एकट्या पुण्यात खातात की काय लोक, इतक्या चायनीजच्या गाड्या निघाल्यात. चायनीजमध्ये काय काय भेसळ व्हायची शक्यता आहे? मुळात आपल्या इथलं चायनीज हीच एक भेसळ आहे. करेक्ट आहे. भारतातलं चायनीज ओरिजिनल चायनीज नाही. हां. परत ती लोक जे चायनीज खातात ते आपली लोक खाणारी नाहीत, कारण समोर आपल्याकडचं फूड कल्चर खूप व्हरायटी आहे. एक मोठी कंपनी होती, त्यांनी हे चायनीज नाही करायचे, त्यांनी कॉर्नफ्लेक्स भारतात पहिल्यांदा आणले मोठ्या स्केलला, टी व्हीवर जाहिरात वगैरे करून. इथे लोणावळ्याच्या इथे एक प्लॅन्ट त्यांनी टाकला होता. अर्ली 90sमध्ये 7 कोटीचा प्लॅन टाकला होता. त्यावेळी ती कॉर्नफ्लेक्स चालली नाहीत, कारण त्यावेळी आपली इकोसिस्टीम जी होती फूडची एवढी स्ट्रॉंग होती की लोक घरी नाश्ता करायचे, बाहेर गेले तरी पोहे खायचे, उपमा खायचे, खिचडी खायचे, मिसळ खायचे, रस्सा खायचे, उसळपाव खायचे, किंवा डायरेक्ट जाऊन डायनिंग हॉलसारख्या ह्याच्यात जेवायचे, मेसमध्ये जायचे. ते कॉर्नफ्लेक्स खायचे नाहीत. त्या कंपनीने तो प्लॅन्ट बंद केला. बरं. कालांतराने पुन्हा सुरू केला की ज्यावेळी इथली इकोसिस्टीम आपली खिळखिळी झाली होती. लोकांना नाश्त्याला ओट्स, अजून मी ते ब्रँडचं नाव घेणं टाळतो आहे, कॉर्नफ्लेक्स हे खायची त्यांनी सवय लावली. हळूहळू ग्रॅज्युअली ते बदलत गेलं आणि त्याच्यानंतर मग ती कंपनी प्रॉफिटमध्ये आली पुन्हा एकदा. आताही ती चालू आहे. पण ते मुळात आपल्याकडचं खाणं आपण सोडलं म्हणून यांना शिरकाव करता आला. तो आपलं खाणं जर आपण सोडलं नसतं किंवा त्या विश्वास आपला कायम ठेवला असता, आणि तुम्ही बाहेरचं म्हणजे तुम्ही काय गरज नाही की तुम्ही परदेशातला नाश्ता तुम्ही करा. महाराष्ट्राच्या सुदैवाने महाराष्ट्रातच एवढी व्हरायटी आहे की तुम्ही फक्त मराठी पद्धतीचं खाणं खाऊन, ज्याचा मी स्वतः प्रचारक आहे, प्रसारक आहे, तुला माहिती आहे, त्याच्याही बाहेर कर्नाटक घे, गुजरात घे, MP घे, राजस्थान घे, नॉर्थ इंडियामध्ये पंजाब घे, साऊथ इंडियामध्ये प्रत्येक स्टेट घे, नॉर्थ ईस्टमध्ये, इथ्या प्रत्येक स्टेटची आपापली एक वाईड रेंज आहे सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणाची. तुम्ही ती का नाही अडॉप्ट करत? तुम्ही व्हरायटी म्हणून साऊथ इंडियन, आता इडली किंवा डोसा इज नो मोर साऊथ इंडियन. करेक्ट आहे. दे आर इंडियन्स. छोले इज नो मोर पंजाबी. छोले राजमा हा भारत त्याच्यावर हक्क दाखवू शकतो अख्खा. असे काही पदार्थ आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्राचा अजून तसा काही झालेला नाही की जो सगळ्या स्टेटमध्ये वाईडली ॲक्सेप्टेड झाला आहे. ते वी आर अनफॉर्च्युनेट. पण असे कित्येक पदार्थ आहेत की तुम्ही तुमच्या पद्धतीने मोल्ड करू शकता. जसं चायनीज आपल्या इथे इंडियन माणसांनी मोल्ड केलं आपल्या कल्चरमध्ये. त्यांनी आपल्या स्टेटमधले पदार्थ जास्त पॉप्युलर केले असते तर माझ्यासारख्याला किंवा माझ्यासारख्या अनेक लाखो लोकांना आनंद झाला असता.
की तुम्ही गुजराती ढोकळा करा जास्त पॉप्युलर, किंवा गुजराती थाळी करा, तुम्ही राजस्थानी थाळी करा, तुम्ही साऊथ इंडियन अजून 4 पदार्थ घ्या, ते पॉप्युलर होऊ देत कुठल्या तरी चायनीजपेक्षा. ज्याच्यात ॲडल्ट्रेशनचं प्रमाण फार कमी असतं, कारण आपले पदार्थ मुळात घरात तयार झालेले आहेत. बरोबर. चायनीज पदार्थ आपण घरात कधीच तयार केलेले नव्हते, त्यामुळे भेसळायची शक्यता ही चायनीजमध्येच जास्त वाढली. तुम्हाला एखादा आता ढोकळाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला बेसन पीठ वापरावंच लागतं त्याच्यात, तुम्हाला त्याशिवाय ढोकळा होणारच नाही, तुम्हाला बेसनाचंच पीठ वापरायला लागतं. तर ॲडल्ट्रेशनची शक्यता कमी होऊन जाते. करेक्ट. मग तुम्ही बेसन पिठामध्ये थोडी भेसळ करतात लोक, पण तो नंतरचा भाग झाला. तुम्ही त्याचं मूळ कंटेंटच भेसळीचं नाही करू शकत, जे चायनीजमध्ये होतं. चायनीजवर पूर्वी मी एका TV चॅनल करता ब्लॉग लिहायचो, म्हणजे परवानगी असेल तर नाव नक्की नक्की 100%. मी ABP माझा करता मी ब्लॉग लिहिला साधारण 2.5 वर्ष. त्यावेळी मी एक चायनीज पदार्थांवर आपल्या इथे चायनीज कसं केलं जातं तर त्याच्यावर मी एक ब्लॉग लिहिला होता की चिकन अत्यंत वाईट प्रकारचं चिकन वापरलं जातं. पनीरवर मी येतो, पण स्ट्रीट फूड खाणारे जनरली पनीर खात नाहीत. मग तिथलं पनीर मंचुरियन काय कोणी घेत नाही गाड्यांवर, तिथं चिकनच विकलं जातं. बरोबर. सो त्यांचं मेन रॉ मटेरियल असतं ते चिकन असतं. करेक्ट. आता इथे आपल्या इथले जी चिकनची शॉप्स असतात म्हणजे खाटीक, त्यांच्याकडे जे कटिंग केलेलं चिकन असतं, जे आपण घरच्याकरता चिकन घ्यायला गेलो तर आपण तर सांगतो स्किन काढून टाका, हे पार्ट मला नको, तर तो खाटीक इमानाने ती बाजूला काढून टाकतो. त्याचा मोठा जो हे असतो त्याच्यावरनं तो सरळ खालती टाकून देतो. ते खालती जमा केलेलं असतं. पूर्वी अशी नामवंत पुण्यातली मटणाची चिकनाची दुकान मला माहिती आहेत की जे जनावरांना त्यांचं शॉप बंद झाल्यानंतर असे खायला द्यायचे, जनावरं खायची ते कटिंग केलेले भाग. आणि तिथे बाहेर कुत्र्यांची गर्दी असायची दुपारनंतर, रविवारी दुपारी वगैरे, त्यांना ती फिस्टच असायची जनावरांना, पार्टी. पण आता ते प्रमाण परत कमी झालं आहे, किंवा किती जण देतात आता मला माहिती नाही. हल्ली तिकडे माझं फार लक्षही नसतं स्वतःच्या व्यवसायामुळे. पण ते विकत घेणारी एक मोठी रॅकेट्स असतात ज्यांचा बिझनेस ते चिकन विकत घेऊन त्याच्यावर काही प्रोसेस करून ते विकणे, आणि त्यांचा मुख्य कस्टमर बेस असतो तो चायनीजच्या गाड्या. बरं. हा त्यांचा मोठा कस्टमर, मेजर कस्टमर असतो. हे घेतात, ते सगळे पार्ट एकत्र करतात. त्यांच्याकडे मोठी मोठी भांडी असतात, म्हणजे आपली मोठे बॅरल, जे पेट्रोलचे बॅरल जसे असतात ना मोठे, तसे बॅरल्स असतात 500 लिटर 1000 लिटरची पिंपोसारखी. त्याच्यात ते गरम केलं जातं. गरम करून ते क्लीन करतात की त्याला तो थोडंसं रॉ चिकन किंवा मटण असतं त्याला थोडं काळे हे लागलेले असतात, ते सगळे त्याच्यात क्लीन होऊन जातात. आणि ते सगळं एकत्र करून त्याचा घट्ट गोळा केला जातो. बापरे. काठीनी, एखाद्या लोखंडी सळईनी वगैरे तो एकत्र केला जातो आणि त्याचे गठ्ठे विकले जातात. हो, ॲज अ बोनलेस चिकन म्हणून. बोनलेस ते मंचुरियनमध्ये चालतंच. हां, तेच म्हणजे ते बोनलेस. मग त्याचे तुम्हाला मंचुरियन बॉल्स किंवा फ्राईड राईसमध्ये चिकनचे पीसेस जे भरपूर येतात, कसं परवडेल? खरं आहे. एक समजा 250 रुपये चिकन असेल, हां, तर तो अजूनही चायनीजवाला तुम्हाला एवढा मोठा बाऊल, साधारण 300-350 ग्रॅमचा राईस बाऊल, चिकन फ्राईड राईस, बरोबर, तुम्हाला 70-80 रुपयात कसा देऊ शकेल? लोक त्याच्यात बुद्धी खर्चच करत नाहीत. आपली हुशार लोकांची आपल्याकडे कमी नाही, पण ती बुद्धी आपण त्या ठिकाणी जिथे रोजचा संबंध आहे, ज्या खाण्यावर आपलं पोट चालतं, आपलं आयुष्य चालतं, आणि ते केल्यानंतर मग माझ्याकडे एक आहे बरं का, एक उदाहरण माझ्या अगदी बघण्यातलं. एक पुण्यातला एक लोकल फेमस चहावाला आहे. तो बाहेरनं एक मुलगा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकरता आला होता. तो रोज तिथे चहा प्यायचा आणि तो एका चांगल्या डॉक्टरांकडे गेला. ते बाय चान्स ते योगायोगाने त्यांच्या खालती माझ्या मित्रांचं दुकान आहे, त्यांच्या क्लिनिकच्या इथे. तर त्या डॉक्टरांकडे जायच्या आधी तो अजून 4 डॉक्टर फिरून आला होता. काळजीने त्याचे आईवडील गावावरून आले की आमच्या मुलाला अल्सरसारखा काहीतरी त्रास होतो आहे, आणि एक्सरे काढला, मग स्कॅन पण करा सांगितलं, निदान होत नव्हतं.
तर मुलगा तो त्याची बाकी व्यसनं काही नव्हती मुलाला. सिन्सिअर स्कॉलरपैकी मुलगा होता, सरळ मार्गी मुलगा होता. तो नॉनव्हेजही खात नव्हता, अंडंही खात नव्हता. हे असं काही मेसचा डबा होता, त्या अगदी काकू घरगुती पद्धतीच्या डबा द्यायच्या. मग या डॉक्टरनी ABC ॲनालिसिस केला त्यावेळी त्यांना लक्षात आलं की तो चहा खूप पितो. सकाळपासून रात्रीपर्यंत तो साधारण एक 20-25 चहा प्यायचा. बरं. थोड्या वेळाने अभ्यासाचा कंटाळा आला की खालती जायचा, पाय मोकळे करायला, चहा प्यायचा, परत यायचा, परत अभ्यासाला बसायचा. आणि दिवसातले एक 10-12 तास काहीतरी अभ्यास करत असेल तर खूप वेळा चहा प्यायचा. तो चहा प्यायल्याने त्याला त्रास झाला. आता चहा प्यायल्याने त्रास व्हायला लागला म्हणून ते त्या जवळच्याच त्या दुकानात गेले. तिथे लक्षात आलं की त्या माणसानी पितळीच्या कढईत त्या भांड्यात ते चहा करतात रोजचा, त्याला कलही 2 वर्षात केलीच नव्हती. अरे बापरे. आणि मग तो चहा टॉक्सिक होऊन जातो. सगळ्यांना समान त्रास होतो असं नाही. प्रत्येकाचं ॲपेटाईट, त्याला गावठी भाषेत चक्की म्हणतात, ती प्रत्येकाची वेगळी असते. हो. तर तुला होईल तसा त्रास मला होईलच असं नाही. त्या मुलाला झाला आणि ती पोटात अक्षरशः जाळी पडली होती त्याच्या. बापरे. ते नंतर तो औषधांनी आणि याने रिकवर झाला वाटतं. पण हे त्रास तुम्ही खाता ते कुठे खाता, तिथे कशा प्रकारे बनवलं जातं, हे ॲटलिस्ट तुम्हाला माहिती घेणं तुमचं काम आहे. आता कन्झ्युमरिझम हा आपल्याकडे प्रकार तसा फार हे नाही आहे. आणि मी त्या दुसऱ्या बाजूचा माणूस असूनही मी सांगतो, कस्टमर काय खातो आहे, कुठल्या दर्जाचं खातो आहे, हे माहिती करून घेणं त्याचं कर्तव्य आहे. आणि जो माझ्या बाजूचा माणूस आहे त्याने ती आवश्यक माहिती दिली पाहिजे की आम्ही तेल कुठलं वापरतो, आम्ही कुठलेही पदार्थ कुठल्या दर्जाचे घेतो, हे कस्टमरला जाणून घेणं कस्टमरचाही अधिकार वाटतो मला. आणि जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती आम्ही दिली पाहिजे त्यांना. बरोबर आहे. त्याच्याकरता क्वालिटी, इन्ग्रेडियंट्स, हायजीन या 2 गोष्टी तुम्ही स्ट्रीटवर व्यवसाय करा, नाही तर तुम्ही दुकान घेऊन करा, नाही तर तुम्ही एक 5 स्टार हॉटेल काढा. या गोष्टींमध्ये या 2 गोष्टींना पर्याय नाही आहे. चांगल्या क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स आणि हायजीन या 2 गोष्टीत कुठेही खाल्लं तरी कॉम्प्रोमाइज नसली पाहिजे. ओके. आता 10 वर्षापासून दादा तू या व्यवसायात आहेस. आता इतके लोक तुझ्याकडे येतात. चांगल्या क्वालिटीचं सामान तर नो डाऊट तू सगळं वापरतोस, पण मग त्याच्यामुळे प्रॉफिट जर काढायचं असेल तर रेट पण जास्त ठेवायला लागतो. मग रेट जास्त ठेवल्यानंतर पण पैसे देऊन चांगलं खाणारे लोक मिळतात? लोक मिळतात, तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतो. आपल्या क्वालिटी आपण सोडायची नाही याच्यावर एक तर स्वतः खाद्य व्यावसायिकाचा विश्वास पाहिजे. करेक्ट आहे. मला जसं म्हणलं मगाशी 560 रुपये, त्यावेळी 540 होतं. आम्ही सँडविच आणि ग्रिल सँडविच आम्ही प्रयत्न करून बघितला चालू करायचा, पिझ्झा केला. त्यात परवडत नसताना इतरांच्याबरोबर कॉम्पीट करायला रेट तेवढे ठेवले, थोडे 10-20 रुपये जास्त ठेवले. कारण वर्करणी या ह्याच्यामध्ये दिसतं तसं मार्जिन त्या पिझ्झा, बर्गर आणि या ह्याच्यात मिळतं. जो व्यवसाय मी आता करत नाही, पण त्याच्यात मी 6 महिने करून बघितलं. पिझ्झा ओव्हन घेतले, सँडविच टोस्टर्स घेतले, 2 माणसं त्याच्याकरता डेडिकेटेड ठेवली. पण हे चांगलं चीज आणि चांगलं बटर वापरून जो सेल व्हायला पाहिजे तेवढ्या मोठ्या ह्याच्यात झालं नाही. माझी कपॅसिटी एक लिमिटपर्यंत मी ठरवली होती. मी 6 महिने केलं, नंतर मला ते पुल ऑन करणं शक्य झालं नाही. तर एक निष्ठावान खाद्य व्यावसायिक जरा आत्मस्तुतीचं हे करून मी सांगतो, पण मी ते बंद केलं. ओके. मी ते बर्गर आणि सँडविचेस, ग्रिल सँडविचेस करणं बंद केलं, कारण मला ती क्वालिटी मेंटेन नसती करता आली. मग मी कुठेतरी कॉम्प्रोमाइज केली असती. जसं म्हटलं 140 रुपये किलो, त्यावेळी ते 110 रुपये किलो होतं. अरे बापरे. त्यावेळी पण अवेलेबल होतंच. त्यावेळी पण आत्ताचे जे मोठे मस्का बन आणि याच्याकरता फेमस आहेत लोक, जे पूर्वी खरोखर चांगले वापरायचे, त्यापैकी 1-2 जणांचे मी पूर्वी ब्लॉग पण केलेले आहेत. बरं. त्यावेळी ते जेन्युइन क्वालिटी होती त्यांची. हां. आता ते पण तसंच वापरतात असं मला अगदी खात्रीलायक माहिती आहे. म्हणजे त्यांना सप्लाय करणारे माहिती आहे. दादा, हॉटेल्समध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा पदार्थ आणि मेन्यू कार्डमध्ये 50 पैकी 30 ॲटम ज्या पदार्थाचे असतात तो म्हणजे पनीर. आणि इतका माझंच आठवड्यातून 2-3 वेळा पनीर खाणं होत असेल. पण मध्यंतरी बातम्या वाचल्या होत्या की पनीरमध्ये पण प्रचंड प्रमाणात भेसळ आहे. विधानसभेत एका आमदारांनी मुद्दा उचलला. त्यांनी 2 पनीर आणले, एक ओरिजिनल होतं, एक फेक होतं, आणि सेम चव आहे, काहीच फरक नाही आहे. तर कसं ओळखायचं आपण खातोय ते पनीर योग्य आहे की भेसळ आहे की काय?
जेन्युइन पनीर असतं ते डेअरी प्रॉडक्ट या सदरात अनेक ज्या वस्तू येतात त्यातले एक बाय प्रॉडक्ट हे पनीर आहे. ते प्रोसेस केलेले असते दुधावर, मग दूध फाडून आणि हे. पण त्याच्यावर पनीर जर फ्रेश आणि जेन्युइन असेल तर ते हातात तुम्ही एक तुकडा घ्या, तुकडा दाबून बघा, लाईट प्रेस करून. मऊ असेल तर ते फ्रेश आणि पनीरच आहे असं लक्षात घ्या. जर ते निबर लागलं, दाबायला लागलं, कडक लागलं तर ते पनीर, एक तर ते पनीर नाही आहे किंवा त्याच्यात खूप काहीतरी मिक्स केलेलं आहे असा अर्थ. ही अगदी सिम्पल टेस्ट कुठल्याही माणसाला करता येईल अशी. नंतर आयोडीन मिळतं. कुठल्याही मेडिकलमध्ये आयोडीनची छोटीशी बाटलीही मिळते, एक काहीतरी नॉमिनल 20-25 रुपयाला काहीतरी असते. ती घ्या. पनीर थोडं एखाद्या भांड्यात पाणी घालून त्याच्यात पनीरचा एक तुकडा, आणलेल्या लॉटमधला पनीरचा तुकडा त्याच्यात घाला आणि तो पनीरचा तुकडा काढा, नॉर्मल टेम्परेचरला ठेवा. त्याच्यावर आयोडीनचे एक 4 थेंब 2 थेंब टाका. जर ते काळे निळे वगैरे झाले तर समजा त्याच्यात भेसळ आहे. म्हणजे तो जनरली स्टार्च असतो. तो स्टार्च असेल तर ते काळं निळं होतं. जर डेअरीवालं पनीर असेल तर ते निळं राहतं. बरं. ही बाकी याची लॅबची टेस्ट असतात. त्या टेस्ट तुम्हाला घरच्या घरी अनेक प्रॉडक्ट मार्केटमध्ये मिळतात जी जेन्युइनली तुम्हाला टेस्ट करता येतात घरच्या घरी. त्याकरता खूप मोठ्या लॅबमध्ये जाऊन द्यायची काही गरज नाही. ओके. अशी अनेक किट मार्केटमध्ये मिळतात. मी कुठल्या ब्रँडचं प्रमोशन नाही करत. तुम्ही अवेलेबल अनेक ऑप्शन आहेत, त्यापैकी कुठला तरी तुम्हाला योग्य वाटेल तो घ्या. पण या टेस्ट अगदी 2 तुम्हाला घरी कुठल्याही बाहेरची इक्विपमेंट न आणता, कुठलीही केमिकल बाकी न वापरता फक्त आयोडीननी टेस्ट करता येतात. त्यातनं जनरली खरं पनीर खोटं पनीर कळतं. ओके. फार एक्सपर्टीज असायची गरज नाही. त्याच्या बाहेर ॲडल्ट्रेशनची अनेक किट्स मार्केटमध्ये असतात. स्पेशली डेअरी प्रॉडक्ट करता ती उपयोगी आहेत. माझं म्हणणं आहे अगदी तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात, वेबसाईट्सवर मिळतात. ॲमेझॉन घ्या, फ्लिपकार्ट घ्या किंवा अशा अनेक ज्या वेबसाईटवरनं विकणाऱ्या वस्तू विकणाऱ्या कंपनीज आहेत त्यांच्या ॲपवरनं मिळतात. ती बघा, त्यातलं किट एखादं घ्या आणि त्याच्यातनं दुधाच्याहीपासून सगळ्याचं टेस्टिंग करता येतं. बरं बरं. एक किट मी पण घेतलेलं आहे. ओके. ते मी रँडम चेक करतो. आमच्याकडे वापरताना दररोज करणं शक्य नसतं, पण मी रँडम ते कधीही चेक करतो. मी त्याच्याकरता सप्लायर बदललेले आहेत ज्यावेळी मला ते ॲडल्ट्रेशन मला काही हे वाटलं त्यावेळी. अच्छा. पण ती अगदी किमती तुम्हाला सांगतो एक 250-300 पासून 600-1200 वगैरे या रेंजमध्ये ती किट्स असतात अवेलेबल. ओके. अगदी अवश्य घ्या. त्याच्यातनं फूड ॲडल्ट्रेशन ओळखायला मदत होते. स्ट्रीट फूड जे मिळतं, मग चायनीज असेल, अंडा भुर्जी असेल किंवा तत्सम पदार्थ जे आहेत, त्या लोकांचं एक फेवरेट इन्ग्रेडियंट आजकाल झालं आहे अजिनोमोटो. मला तर माहिती अजिनोमोटो कसं दिसतं, कारण मी आता रिसर्च करताना बघितलं होतं गुगलवर. अनेक लोकांना अजिनोमोटो काय ते माहीत नाही, पण पोटात तर रोज चाललं आहे. काय प्रकार आहे अजिनोमोटो नक्की? मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचं हे आहे अजिनोमोटो. जसं तू आत्ता विचारलंस ना की अंडा भुर्जी आणि ह्याच्यात चायनीजमध्ये वापरलं जातं, तो पहिला समज मी दूर करतो. ही साधारण एक 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्या ते फक्त चायनीजमध्ये वापरलं जायचं. आता दाल फ्रायपासून प्रत्येक गोष्टीत अजिनोमोटो वापरणारी अनेक मोठी रेस्टॉरंट पण आहेत, नॉट जस्ट स्ट्रीट. बापरे. अजिनोमोटो हा इट इज अ कॅटलिस्ट, टेस्ट कॅटलिस्ट आहे तो. आजकाल तो अजिनोमोटो नावाने विकला जात नाही कारण ते नाव बदनाम झालं आहे समोर. बरं. अनेक लोकांना अजिनोमोटो नको आहे असं लोकांना डिमांड वाढायला लागली, तसं त्यांनी ते ब्रँड नेमच बदलून टाकलं. अच्छा. हे ओरिजिनल जॅपनीज नाव आहे अजिनोमोटो. केमिकल नेम मी आत्ता सांगितलं मोनोसोडियम ग्लुटामेट. याला MSG इज पॉप्युलर केमिकल टर्म. तर ते अजिनोमोटो नावाने न विकता आजकाल टेस्टिंग पावडर नावाने विकलं जातं. बरं. आणि ही टेस्टिंग पावडर आता ह्याच्यावर एकदा सांगतो की ह्याच्यावर फूड अँड ड्रग्सचा कुठलाही प्रकारचा बॅन नाही आहे. उद्या त्याच्यावरनं लोक म्हणतील अजिनोमोटो बॅन असतं तर गव्हर्नमेंटने असं का बॅन केलं. बॅन नाही आहे, पण त्याचं कन्झम्पशन किती करावं ह्याच्यावर कंट्रोल पण नाही आहे. बरं. टू द एक्सटेंट तुम्ही कधीतरी अजिनोमोटो तुमच्या पोटात गेलं तर एवढा काही फरक पडत नाही. ते काय आपण भाजी एवढं खात नसतो,
पण ते थोडं थोडं रोज जाणं किंवा फ्रिक्वेंटली जाणं हे अत्यंत वाईट आहे. आणि जे आजकाल अनेक स्ट्रीट फूड, अनेक मोठी मोठी रेस्टॉरंट जी क्लास बी किंवा क्लास ए म्हणून पण मिरवणारी रेस्टॉरंट्स आहेत, ते पण सर्रास अजिनोमोटोच्या बॅग्स आणतात आणि त्यांचं ते यूज करतात, दर महिन्याला संपवतात. तुम्हाला स्पेसिफिक जर तुम्ही एखादा एक मिड साईज रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तुम्ही त्या आचार्याला सांगितलं मला जरा टेस्टी करून दे, कस्टमाइज काहीतरी ऑर्डर केलीत, तर तुमच्याकरता ती ग्रेव्ही, जे आजकाल ते ग्रेव्ही सगळ्या रेडीमेड असतात, तो एक वेगळाच प्रचंड वेगळा बिझनेस आहे आणि त्या फ्रोझन केलेल्या असतात. त्याच्याऐवजी तो तुम्हाला वेगळी ग्रेव्ही करून देतो. म्हणजे माझी एक पूर्वी सवय होती, मी कुठेही गेलो तरी काहीतरी एक बाहेर कुठे गेलो तर मी जनरली दाल फ्राय वगैरे घेतो, जिथे मला माहितीच नाही काही. आणि दाल फ्रायमध्ये माझं काहीतरी वेगळी फरमाईश सांगतो मी, की मला त्यात लसूण नको, कांदा नको, असं काहीतरी सांगितलं तर मग ती दाल फ्राय वेगळी बनवली जाते किंवा कुठलीही भाजी वेगळी बनवली जाते. तर तशी मी बनवून घ्यायचो. तसं जर तुम्ही कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि त्यांना सांगितलं एखादा पदार्थ तुम्ही करा आणि तो जर चांगला टेस्टी करा, टेस्टी म्हणजे काय तुम्हाला सांगता येत नसतं, त्यालाही त्याच्या मॅच्युरिटी लेवलला तो ओळखून घेतो आचारी किंवा कॅप्टन, जो आत निरोप देत असतो. आणि मग तो आचारी शक्यता असते की तो अजिनोमोटो घालतो त्याच्यात जास्ती. नंतर तो फीडबॅक पण विचारतो, कॅप्टन विचारतो, सर खाना कैसे लगा. ती उडप्यांची हॉस्पिटॅलिटीची पद्धत असते. तर अनेक कॅप्टन पुन्हा सांगतो हे सगळं उडप्यांच्या हॉटेलात होतं असं काही माझं म्हणणं नाही, रेस्टॉरंटमध्ये कुठेही होऊ शकतं. तर ही तुम्ही फीडबॅक एकदा एक्सलंट, चांगलं आहे, आवडलं, मस्त आहे अशा अर्थाचं काही बोललात की तो बेंचमार्क म्हणून घेतो की ओके, मी अजिनोमोटो एवढं चांगलं, एवढं घातलं की चांगलं. पुढच्या वेळी तुम्ही जर ऑर्डर दिलीत किंवा तुमचं बघून अजून एखाद्याने दिली, तुमच्या टेबलवर तुमच्याबरोबर फूड शेअर करणाऱ्याने, इथली ही डिश चांगली होती तर पिछले जैसा बनाना, बरोबर, पुन्हा अजिनोमोटो तेवढंच पडणार आहे. बरं, तुम्ही दोघांना आवडलं की तो कस्टमरवर ते स्टँडर्डाईज करून टाकतात की असं केलं की लोकांना आवडतं, मग ते अजिनोमोटोचा मारा वाढतो. ओके. आता पुण्यातला एक जनरल सर्वे सांगतो. पुण्यात बाहेरनं आलेले पुण्यातले लोकलाईट्स साधारण आठवड्यातनं किमान 2 वेळा बाहेरचं खातात. करेक्ट आहे, किमान 2 वेळा. पूर्वीसारखी परिस्थिती नाही, वर्षातनं एकदा दोनदा हॉटेलिंग नावाखाली बाहेरचं काहीतरी खाल्लं जायचं, पण आता तशी परिस्थिती नाही. अगदी माझ्याही रेस्टॉरंटमध्ये रोज येऊन जेवणारे लोक आहेत, रोज स्विगी किंवा झोमॅटोवरनं घेणारे लोक आहेत की फक्कडमधनं हे मागवू. नशिबाने आणि सुदैवाने देवाच्या बुद्धीने आम्ही अजून कुठलंही ॲडल्ट्रेशन करत नाही, आमच्या इथे केलेलं घेत नाही. पण अशी रेस्टॉरंट जिथे गर्दी असते आणि चांगली क्वालिटीही असते, अशी अनेक रेस्टॉरंट पुण्यात आहेत. माझा असं काही दावा नाही आम्ही एकटे आहोत. असे अनेक चांगले रेस्टॉरंट आजही आहेत की जे खरोखरच चांगलं देतात. जे असा प्रकार करत नाहीत त्यांच्याकडे ट्रेंडी म्हणावा असा क्राऊड नसतो, असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. याला अनेक उडप्यांची हॉटेल अपवाद नाही आहेत की जी मेथड्स त्यांच्या ऑर्थोडॉक्स आहेत. ते अजिनोमोटो वापरत नाहीत, ते आमच्यासारखंच पाम तेल वापरत नाहीत. अशा लोकांकडे ट्रेंडी क्राऊड जात नाही, असं एक माझं एक रेस्टॉरंट इंडस्ट्रीबद्दलचं ऑब्झर्वेशन आहे. तो क्राऊड कुठे जातो की जिथे हे अजिनोमोटो नावाचा प्रकार तुमच्या जिभेवर तरंगत राहतो नंतर. अच्छा, म्हणजे अजिनोमोटो नक्की काम काय करतं? ते टेस्टची फूडची टेस्ट एनहान्स करतं का नंतर पण ती आफ्टर टेस्ट देत राहतं? आफ्टर टेस्ट नावाचा प्रकार नाही, एकदा जिभेच्या आत गेलं की संपलं, त्याची चव संपली. पण तो एक कॅटलिस्ट आहे, मग अशी म्हणलो तसा. तो टेस्ट एनहान्सर्स असं आपण कॉमन टर्ममध्ये त्याला म्हणू शकतो. ओके. की तो त्याच्यावर बॅन नाही, पण त्याचं कंट्रोल पण त्याच्यावर काही नाही. तुम्ही एवढंच वापरलं पाहिजे असा कुठलाही नियम FSSAI FDA कोणी काढलेला नाही. तर तुम्ही ते विथ GST बिल घेऊन तुम्हाला अजिनोमोटोचं बिल येतं, ते तुम्ही ऑफिशियली घेऊ शकता. त्याच्या वापरावर, साठवणुकीवर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. बंधन हे मनाशी असतं, तुम्ही वापरायचं का नाही वापरायचं. माझ्याकडे रोज येणारा कस्टमर आहे, मी जर त्याला रोजच्या भाजीत ते अजिनोमोटो घातलं तर कदाचित त्याची चव जास्त चांगली होईलही, पण ते मी कस्टमरला द्यावं का न द्यावं, इट इज टोटली रेस्टॉरंट ओनर्स कॉल. करेक्ट. सद्विवेक बुद्धी पाहिजे प्रत्येक. सद्विवेक बुद्धी पाहिजे. तेवढी निष्ठा जर आपण चांगलं द्यायचं ही भावना जर त्या माणसाच्या मनात असेल, आणि ते मालकापासूनच चालू होतं,
आचारी लोक तेच फॉलो करतात जे मालक सांगेल. करेक्ट. आमच्या इथे सुदैवाने आम्ही दुसऱ्या कोणाचं वेगळं खाणं आमच्याकडे बनलंच जात नाही. माझ्या घरचं कोणी आलं, मी पण रोज जेवतो आणि माझ्या घरचे अनेकदा येऊन जेवतात कधीही कुठल्याही वेळी. आमचे आचारी लोक, आमचा सगळा स्टाफ आमच्याकडेच जेवतो दोन्ही वेळा आणि तेच आम्ही कस्टमरला देतो, तेच आम्ही खातो. त्यामुळे त्याच्यात भेसळ नावाचा प्रकार कुठेच नसतो. चांगल्या मनाने केलं जातं, चांगले पदार्थ वापरून केलं जातं. बरोबर. असं प्रिन्सिपल असतात. तिथे सुदैवाने पुण्यात अजून आहेत ही मंडळी, तिथे जेवण खरंच चांगलं असतं. पण म्हटलं तसं ट्रेंडी क्राऊड नसतं. अजून एक खाद्यपदार्थाकडे मला यायचं आहे, फरसाण. फरसाणमध्ये त्याचं जेवढं रॉ मटेरियल आहे, मग ते शेंगदाणे असतील, छोटी शेव असेल, जाडी शेव असेल, हे जर सेपरेट घ्यायला गेलं तर प्रत्येकाचे भाव भरपूर आहेत. पण हेच एकत्र करून अक्षरशः 80 रुपये, 100 रुपये, 120 रुपये किलोनी पण फरसाण मार्केटमध्ये मिळतं आहे. तर काय परवडत असं होत्या लोकांना? यांचं ॲडल्ट्रेशन आहे तर आहेच आहे. कारण ते पूर्वी फक्त मगाशी म्हणलं ढोकळ्याचं उदाहरण देताना म्हणलं त्यात बेसन पाहिजे, यालाही पाहिजे की हरभरा डाळ आणि हे सगळं पाहिजे, चणा डाळ म्हणतो आपण. पण ते एकमेव इन्ग्रेडियंट नाही, ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह पण वापरली जातात. त्याच्याऐवजी याच्यात तेल म्हणून पाम तेलाचा वापर केला जातो सर्रास. आता सध्या फरसाण बनवणाऱ्या अगदी मोजक्या कंपनी आहेत ज्या चांगलं तेल वापरतात. पण मेजॉरिटी फरसाणवाले हे पामतेल, कारण त्याचं शेल्फ लाईफ जास्त असतं, अनेकदा ते वापरलं जातं, वापरता येतं. त्याचा तेलकटपणा कमी राहतो डीप फ्राय केल्यानंतर. त्याला एक ग्लॉस राहतो. अगदी बटाटावडा ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी तुम्ही जर रिफाईंड सनफ्लॉवर ऑइलमध्ये तळला असेल, शेंगदाणा तेलातला एक ग्लॉस वेगळा येतो शेंगदाणा तेलाचा. पाम तेलाचा त्याच्यापेक्षाही चकचकीतपणा येतो. अच्छा. दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतं. खूप फोटो काढायला छान वाटतं. कारण आता आपण फूड ब्लॉगर नसलेली आधी कुठली डिश टेबलवर आली की पहिल्यांदा फोटो, कॅमेरा, मोबाईल शोधायला लागतात. तर त्याच्यात फोटो फार भारी येतो कारण तो ग्लॉस येतो. टेबलचा मॅट फिनिश, वरचा ग्लॉस, असं ते कॅमेरामॅनची नजर असते त्याच्यात, तर एकदम परफेक्ट बसतो. तेलाची चर्चा चालू आहे तर सगळ्यात जास्त भेसळ ज्या तेलाची इतर तेलांमध्ये होते ते म्हणजे पाम तेल. म्हणजे एक काळ होता की गरीब घरांमध्ये पण पाम तेल फक्त दिव्याला वापरण्यापुरतं ते लोक घ्यायचे, इतकं खराब मानलं जातं. तर काय विषय पाम तेलाचा? पाम तेल हा गेल्या 30-40 वर्षात भारतीय खाद्य विश्वाला लागलेला सगळ्यात मोठा आजार आहे. ओके. असं मी म्हणेन. आजार म्हणजे पामतेल हा आजार नाही, पण पामतेलामुळे जे आजार वाढलेत ते अत्यंत घातक आहेत. आणि यांनी एखादं घर, एक टिपिकल कंपू असा हार्म झालेला नाही. याच्यामुळे धर्म, जात, पंथ ह्याच्या बाहेर जाऊन लिंगभेद न करता पाम तेलामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात अनेक आजार निर्माण झालेले आहेत. किंवा जे होते कमी प्रमाणात ते प्रचंड प्रमाणात वाढलेत. पदार्थ आपण मेजॉरिटी अजूनही खातोच की रोज. आपण मिसळ खातो, आपण वडा अजूनही सोडलेलं नाही. हे असे अनेक पदार्थ जे पारंपरिक मराठी न्याहारीमध्ये खाण्यामध्ये असायचे ते पदार्थ आजही आहेत. करतानाचं फक्त तेल बदललं तरी त्यांनी किती घातक परिणाम होतात याचं उदाहरण म्हणजे आपल्याकडे बोकळलेले पाम तेलाची संस्कृती. पाम तेल म्हणजे ते असतं कशा? पाम तेल हे पाम झाडापासून होतं, नैसर्गिक येते, पण त्याच्यात केमिकलही मिक्स केली जातात. आपल्याकडे ज्यावेळी इम्पोर्ट होऊन येतं पाम तेलाचं आपल्याकडे व्हायचं प्रमाण खूप कमी आहे. साऊथमध्ये थोडेफार पाम तेल होतं, पामची झाडं आहेत, पण आपल्या इकडे याच्यापेक्षा हे ते ट्रॉपिकल कंट्रीज जे आहेत इंडोनेशियासारख्या, तिकडे त्यांची अख्खी इकॉनॉमी पाम तेलावर चाललेली आहे. आणि त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे तेलाचं आयात होते, प्रचंड मोठ्या प्रमाणात होते. ते $बिलियन आयात होते आणि ते इथे डंप केलं जातं. आणि ते सगळ्या पदार्थांमध्ये एक तर मिक्स केलं जातं अनेक तेलांमध्ये, ज्याच्यात कुठलंच तेल वर्जन नाही. जे हॉट प्रेस्ड ऑइल्स आहेत, जे गरम करून केली जातात, त्याच्यापैकी जवळपास प्रत्येक तेलात अनेक मोठे ब्रँडी ते पाम तेल काही प्रमाणात हे अनेक मोठ्या प्रमाणात मिक्स केले जातात आणि ते लोकांपर्यंत जातं.
पाम तेल हा एक भाग झाला आणि पाम तेलाचा वापर ज्या प्रकारे केला जातो तो अजून घातक आहे. आता तू विचारलं होतंस म्हणून सांगतो तुला. मी रेस्टॉरंट चालवतो. मला रेस्टॉरंटचा अनुभव आधीचा काही नव्हता स्वतः चालवायचा. मी ना कुठे नोकरी पण केली नव्हती. मी खाद्यविषयाचा अभ्यासक होतो मुळात. एक फूडी होतो आणि अनेक शेकडो रेस्टॉरंट्समध्ये गेलेलो आहे आणि तिथले वेगवेगळे पदार्थ खायचो. स्वतःचं रेस्टॉरंट मी सुरू केलं त्यावेळी मला रेस्टॉरंट व्यवसायाविषयी काही माहिती नव्हती. ABCD मला धंद्याची बॅकग्राऊंड आहे. धंदा केलेला भरपूर होता. रेस्टॉरंट म्हणून पहिल्यांदाच केलं. माझ्याकडे पहिल्या एक 15-20 दिवसांनी रेस्टॉरंट सुरू केल्यावर 15-20 दिवसांनी एक माणूस आला. आप तेल किसको बेचते हो? म्हटलं हम लोग बेचते नहीं, हम लोग खरीदते हैं. हां. और बेचते किसको? अच्छा. मला कळला नाही प्रश्न. हां, नाही मलाही कळलं नाही नक्की त्याला काय म्हणायचं. तो म्हणला काला तेल किसको बेचते हो? हां. काला तेल हमारे यहाँ होता ही नहीं है. ऐसा कैसे नहीं होगा? बनता तो होगा ना. मतलब बनता है. आपके पास कितने आयटम आहे? त्यांनी मेनू कार्ड एक साधं एक लिफलेट टाईप मेनू कार्ड होतं सुरुवातीचं आमचं. ते बघितलं. आप तो बहुत डीप फ्राई वाले आइटम बहुत करते हो आप. तो ये बेचते किसको हो? मतलब कस्टमर को. नहीं नहीं वो आइटम नहीं. तेल किसको बेचते हो? म्हटलं तेल बेचते नाही, हम लोग तेल खरीदते आहे. त्याच्यावर 2 मिनटं आमचं झाल्यानंतर तो म्हणला काला तेल किसको बेचते हो? म्हटलं काला तेल हम रखते ही नहीं, हमारे यहाँ होता ही नहीं काला तेल. तर काला तेल म्हणजे काय की जे वापरून खराब झालं आहे. अच्छा. ते बाजूला काढतात. ते काळा रंग येतो त्याचा, कारण डीप फ्राय एवढे सगळे पदार्थ होतात. ते काळं तेल पुन्हा त्या तेलाच्या डब्यामध्ये, आम्ही जनरली सगळे रेस्टॉरंटवाले 15 लिटरचे ते तेलाचे डबे घेतले जातात आमच्याकडे. त्याच्यात पुन्हा ओतून ठेवतात आणि ते तेल विकलं जातं. बापरे. आणि माझ्याकडची पद्धत मी पहिल्यापासून अशी ठेवली होती की सकाळी आमची एकदा कढई चालू झाली. आमच्याकडे वडे आणि अनेक डीप फ्राईड आयटम आहेत. तर ते ती कढई जी आहे ती आम्ही एकदा सकाळी चालू केली की आम्ही ती रेस्टॉरंट बंद होईपर्यंत बंद करत नाही. ते कढई खालचा गॅस सतत चालू असतो. कारण त्याचं एक मिनिमम टेम्परेचर आम्ही कायम मेंटेन केलेलं असतं. आता समजा दुपारी 2:30-3 वाजताची वेळ आहे, त्यावेळी वडे बिडे खायला काही कोणी येत नसतं. पण त्यावेळी आम्ही गॅस बंद करून तेलाची आणि गॅसची बचत करू शकतो. ती न करता आम्ही ते चालू ठेवतो भट्टी, की त्याचं टेम्परेचर साधारण त्या तेलाचं 80-90 डिग्रीपर्यंत कायम असतं. इवन 1-2 वडे त्याच्यात सोडले तर असेच्या असे तळलेही जाऊ शकतात. पण ती आम्ही धग नंतर वाढवतो. वड्याची ऑर्डर आल्यानंतर वडे सेमी फिनिश्ड असतात, थापलेले असतात, बेसन असतं तयार, त्याच्यात करून आम्ही वडे देतो. ही एथिकल प्रॅक्टिस आहे, आय विल से. पण आता दुपारी काही नाही आहे, किंवा काही जण सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळात काम करतात. दुपारी सुट्टी देतात मधल्या वेळची. त्यावेळी 4 तास रेस्टॉरंट बंद असतं. पण ते कढईतलं तेल काय कोणी काढून टाकत नाही, लगेच त्याच्यावर झाकण बिकण ठेवून ठेवतात. तसं ठेवल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण तासांनी, आता तेलाचं बॉइलिंग टेम्परेचर असतं साधारण 120-130 डिग्री, ते रूम टेम्परेचरला येतं. पुन्हा चालू केल्यानंतर पुन्हा ते रूम टेम्परेचरपासून पुन्हा 130 डिग्रीपर्यंत जातं. पुन्हा ती कढई बंद करतात. मधल्या ह्याच्यात कोणी नसेल, ऑर्डर नाही आहे तर पुन्हा बंद करतात. पुन्हा एखादी ऑर्डर येते ते पुन्हा चालू करतात. वडे बऱ्याच वेळा काढलेले असतात ते पुन्हा तळून देतात, किंवा जर ती पद्धत नसेल पुन्हा तळून द्यायची तर थापलेले वडे त्याच्यात सोडतात. ते टेम्परेचर जे 130 पुन्हा रूम टेम्परेचर, पुन्हा 130-140 पुन्हा रूम टेम्परेचर, असं करत करत ते 5-6 वेळा तरी ते गरम होतं, गार होतं, पुन्हा गरम होतं, गार होतं. आणि इट लीड्स टू कॅन्सर. बापरे. हे सांगणार मी डॉक्टर नाही आहे, पण मी अनेक डॉक्टरांशी याविषयी बोललो. ते म्हणले हे हार्मफुल असतं. आणि अनेक डॉक्टर याला दुजोरा देतील की असं परत परत गार आणि गरम केलेलं तेल हे शरीराला घातक आहे अँड इट कॅन लीड टू कॅन्सर. बापरे. तर हे जे कॅन्सरचं प्रमाण तुम्ही जर गेले, आपण बघतो सगळे की एवढ्या केसेस असतात. पूर्वी कॅन्सर झाला म्हणजे आनंदसारखा सिनेमा त्याच्यावर थीमवर ठेवला होता. करेक्ट. की त्याच्यात लिम्फोसर्कोमा म्हणजे काहीतरी भयंकर, आणि तेवढा रेअर डिसीज होता. असा विचार करा की तो 70s मध्ये आलेला सिनेमा, त्यावेळी एवढा रेअर डिसीज असणारा, आता
घरटी कोणाच्या तरी असं एक घर नसेल ज्यांच्या नात्यात त्यांच्या ओळखीत एकालाही कॅन्सर झालेलं नाही आहे. करेक्ट. हे प्रमाण का वाढलं? तर त्याचं मुख्य कारण बाहेरच्या खाण्यामधलं पाम तेल. घरी पाम तेल तू म्हणलास ते बरोबर आहे, पूर्वी पणत्यांच्या ह्याच्यात वापरायचे, पण पणत्यानंही आपल्याकडे तिळाचं तेल वापरायचे. तेही पाम तेल आपल्याकडे यायचं नाही तेवढं, किंवा ते नाही वापरलं जायचं, आणि त्याची लायकी तेवढीच आहे. करेक्ट. ते खाण्याला वापरायला, आपल्या प्रकारच्या खाण्याला जिथे डीप फ्राईड आहे तिथे उपयोगाचं नाही. ओके. मग ते काला तेल जे घेतात, 15 लिटरचा एक डबा तुम्ही किती रुपयाला घेतात तसा विकत? आम्ही तो साधारण आम्हाला 2200-2400 रुपयाला पडतो. आणि तोच काला तेल टाकून मग ते किती रुपयाला विकलं जातं पुढे? तो विकणारे, मी चौकशी केली होती, साधारण 100 रुपयाला वगैरे विकतात. आमच्याकडनं घेतात, म्हणजे रेस्टॉरंटवाल्यांकडनं घेतात. मी अजूनपर्यंत एक थेंबी तेल विकलेलं नाही. मी घेणारच आहे अजूनही. अच्छा. पहिल्या दिवसापासून पण मग हे अजूनपर्यंत नेऊन ते स्ट्रीट फूडवाल्यांना देतात. आणि स्ट्रीट फूडवाले देतात. तुम्ही जर बघितलं ना तर हातगाडीवरची खमंगपणा आहे जो वड्यांचा, तसा फार कमी रेस्टॉरंटमध्ये खमंगपणा असेल. करेक्ट आहे. पण त्याचं कारण हेच आहे की आमच्यासारख्या रेस्टॉरंटकडनं जे तेल, काळं तेल विकणारे रेस्टॉरंट्स आहेत, त्यांच्याकडनं घेतलेलं अनेक वेळा वापरलं जाणारं तेल, त्याला तो खमंगपणा आलेला असतो. हो. त्याच्यामुळे त्या पुढच्या वड्यांना जास्त तो फ्लेवर ॲड होतो. हां. इवन म्हणून हे कारण असावं की घरी आपण जेव्हा बटाटे वडे वगैरे करतो, आपण म्हणतो की नाही यार बाहेर सारखी चव घरी नाही, तशी चव झाली नाही. अच्छा. तर ते मुख्य कारण ते असतं की ती चव वाढते नक्की, पण घरचे वडे खाऊन कॅन्सर नाही ना होत. करेक्ट आहे. अजून कुठले असे फूड आयटम आहेत दादा की ज्याच्यामध्ये अडल्ट्रेशन होतं आणि आपण ते ओळखू शकतो, घरगुती काय त्याच्यावर उपाय असतील असे काही? शेवटाकडे येतोय आता आपण. तिखट पावडरमध्ये मी खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे, हां. पण मिरची पावडर, तिखट पावडर जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये अडल्ट्रेशनचं प्रमाण ऐकायला मिळतं की खूप आहे. त्याच्यात विटेचा चुरा वापरला जातो. अरे लाल विटेचा चुरा. लाल विटेचा. ओ. पण एवढं अजून ते कॉमन झालं नसावं. माझ्यासमोर मी बघितलेलं आहे म्हणून मी ते खात्रीपूर्वक सांगतो की विटेचा चुरा मिक्स होतो. बापरे. याची सिंपल टेस्ट आहे. असा एक काचेचा ग्लास घ्या, 2 ग्लास घ्या. एका याच्यात साधी चांगली खात्रीची, समजा पूर्वी आपल्याकडे डंकही होते, जशा गिरण्या होत्या तसे डंकही अनेक ठिकाणी होते, अजूनही संपलेले नाहीत आहेत. तिथे तुम्ही मिरच्या देऊन डंकावरनं ते तिखट, अनेक जण घरचं तिखट करून घेतात. काही ठिकाणी ते कांडप तिखट म्हणतात तुम्ही त्याला. टाका. कांडप, त्या कांडप यंत्रावरचं तुमच्या समोर केलेलं किंवा चांगल्या खात्रीला एक माणसाने केलेली तिखट पावडर पाण्यात टाका. ती डिझॉल्व्ह होईल, त्याचा रंग बदलेल, पाण्याचा रंग बदलेल, आणि जी भेसळयुक्त तिखट पावडर असेल ते रंग जास्त डार्क दिसेल आणि ती सगळी खालती बसेल. ओके. जशी माती खालती जाऊन बसते तसं ते खालती बसेल. अच्छा. तिखट, हळद, ही हळद पावडरमध्येही भेसळ असतात, काही करत असतात. तर त्याचे उदाहरण तेच आहे. जर पाण्याच्या ग्लासमध्ये तुम्ही टाकलं, या मी सांगतोय कारण कुठल्याही घरात काचेच्या ग्लासमध्ये करणं ही अगदी ह्याच्यावेळी सिंपल टेस्ट दुसरी असू शकत नाही. तुम्ही जर हळद पावडर घातलीत पाण्याच्या ग्लासमध्ये आणि ती हळद पावडर केमिकलयुक्त असेल तर तो पाण्याचा रंग जास्त डार्क दिसेल तुम्हाला. अच्छा. गडद रंग दिसेल आणि पुन्हा ते खालती जाईल, बसेलच. याच्या उलट साधी हळद पावडर जर आपण घेतलीत, अगदी चांगल्या ब्रँडची, खात्रीलायक म्हणेन, ब्रँड तर सोडून द्या, ब्रँड असं नाही, पण चांगली जेन्युइन जर हळद पावडर आपण घेतली, हळकुंडापासून कुटून केलेली, तर ती पेल येलो दिसेल, त्याचा रंग एवढा डार्क येणार नाही. ओके. आणि ती खालती तर नक्की बसणार नाही. काही आता आपल्याकडे सांगलीची वगैरे हळद छान येते. करेक्ट. त्याचा थोडा डार्किश कलर असतो, वाईलाही छान मिळते, त्याचा थोडासा डार्क रंग येईल, पण ती खालती बसणार नाही कारण त्याच्यात भेसळ नाही आहे. मध्यंतरी विधानसभेत पण हा मुद्दा गाजला होता की आत्ता महाराष्ट्राची दुधाची जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा खूप कमी प्रोडक्शन आहे, पण सध्या परिस्थिती अशी आहे की ती गरज पुरवूनसुद्धा खूप दूध उरतं आहे. तर कुठून येतं आहे, कुठून हे सगळं दूध? दूध असेल तर येईल. खरं आहे. दूध उत्पादन जे आहे तू म्हणलास ना, ते आपल्याकडे कमीच आहे असं नाही,
इट चेंजेस सीझन टू सीझन. हां ते तर आहे. कारण जनावरांना चारा मिळाला तर चांगलं दूध देतील. हां एक महाराष्ट्रातली एक प्रख्यात दूध सप्लायर डेअरी आहे. तिथं मी काही कामानिमित्त पूर्वीच्या माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने 2दा व्हिजिट केली होती. ते दूधच करतात, पाश्चराईज केलेलं दूध पिशव्यांमध्ये भरून ते देतात. तर त्यांच्या इथे त्यांची प्रोसेस समजून घ्यायचं माझ्या कामाच्या निमित्ताने गरजेचं होतं. तर मला असं लक्षात आलं की त्यांची हिवाळ्यात ते सप्लाय सगळा करू शकतात. ते पुण्यात मेजॉरिटी सप्लाय त्यांचा पुण्यात आहे. पुण्याच्या बाहेर मुंबईला थोडाफार किंवा नवी मुंबईत ते सप्लाय करू शकायचे त्यावेळी. हे मी सांगतो आहे साधारण 20 वर्षापूर्वीचं. त्यावेळी त्यांचं कलेक्शन साधारण 2-2.5 लाख लिटर होतं रोजचं. त्यात ते स्वतःचा गोठा प्लस आजूबाजूचे शेतकरी यांच्याकडनं व्यवस्थित तो मीटर लावून त्याच्याप्रमाणे त्यांच्या ज्या टेस्ट असतात त्या करून जागच्या जागी त्या टेस्ट करतात. तू बघितलं गावातला माणूस आहे, फॅट मीटर असतं, फॅट मीटरनी ते चेक करतात आणि तसं त्या प्रतीचं दूध घेतात. तर माझा मुळात ना आपल्या मराठी माणसांच्या डेअरी उत्पादक म्हण किंवा ओव्हरऑल खाद्य व्यवसायात असलेल्या मराठी माणसांवर माझा प्रचंड विश्वास आहे की हे ॲडल्ट्रेशन जो बनवतो तो करत नाही. तो गोठ्यातलं दूध काढून आपल्या मुलाबाळांना घरच्यांकरता ठेवतो आणि एक्सेस जे प्रोडक्शन असेल ते विकतो. आता थंडीत चारा आणि हे प्रमाण चांगलं असतं तर ते दूध सप्लाय होतो त्यावेळी, जनावरं पण दूध चांगलं देतात. उन्हाळ्यात चारा आणि याचं प्रमाण कमी असतं, दूधही ओव्हरऑल त्यांना पाणी प्यायचं प्रमाण वाढतं जनावरांचं पण. तर ते फॅट मीटर लावल्यावर ते दूध बाजूला पडतं, कमी प्रतीचं असतं ते. पण मग अल्टिमेटली होतं काय, हे डेअरीवाले जे मोठे डेअरीवाले आहेत जे सप्लाय चेन मॅनेजमेंट हा खरं त्यांचा बिझनेस आहे दूध देण्यापेक्षा, तर ह्यांना तो सप्लाय चेनला प्रॉब्लेम येतो. जर तुझ्या माझ्यासारख्यांनी रतीब लावला असेल, समजा अगदी 4 माणसं असतील घरात तर जनरली 1 लिटरचा तर रतीब असतोच असतो. तर 1 लिटरचा रतीब लावलेली अशी 2-2.5 लाख घरं असतील तर तेवढ्यापुरतं त्यांना वर्षाचं ॲव्हरेज काढायला लागतं. मी उन्हाळ्यात सप्लाय किती करतो याच्यावर डेअरीचं गणित अवलंबून असतं. ती कंपनी अशी आहे की त्यांना देऊ तेवढं मार्केटमध्ये विकलं जाईल, पण त्यांची कपॅसिटीच कमी आहे. किंवा त्यावेळी 2.5 लाख लिटर होती, आता मी ऐकलं की साधारण 7 लाख लिटर वगैरे त्यांची कपॅसिटी आहे. पण ती प्रोसेस करायची कपॅसिटी आणि प्रत्यक्षात येणारं यील्ड याच्यात डिफरन्स नसला पाहिजे. अच्छा, तुम्हाला त्या क्वालिटीचं दूध मिळालं पाहिजे तर तुम्ही ते मार्केटमध्ये सप्लाय करू शकता. तर आपल्या इथे अनेक मोठ्या डेअरीज आहेत, चितळे आहे, गोकुळ आहे, जे चांगल्या प्रतीचं दूध कन्झ्युमरपर्यंत द्यायची त्यांची इच्छा असते. प्रॉब्लेम होतो तो मधल्या चेनमध्ये. दूध उत्पादक शेतकरीच असतो जनरली. तो पूरक व्यवसाय म्हणून करायची आपल्याकडे पहिल्यापासून पद्धत आहे दुधाचा. तो शेतकरी जास्तीत जास्त काय करेल, पाणी घालेल, त्याच्या बाहेर वाईट आपल्याकडचा माणूस जाणार नाही. बरोबर. पण आता जे येतं हे अनेक केमिकलयुक्त दूध येतं जे मधल्या कुठल्या तरी चेनमध्ये मिक्स होतं. बरं. ज्यावेळी बाहेर गावावरून, आता पुण्यात तर गोठे नाहीच आहेत एवढे मोठे, असतील तर ते त्यांचं एक दिवसाला 50-100 लिटरच्या वर कपॅसिटी नाही. तर पुण्यात जे दूध येतं किंवा मुंबईत आहेत अजून गोठे मोठे काही, पण ते मुंबईच्या पॉप्युलेशनला काही पुरे पडत नाहीत. इथे सगळं दूध बाहेरनं येतं. ते बाहेरनं आल्यावर तो जो डेअरीवाला मूळ कुठल्या तरी गावात बसलेला आहे त्याचं कुठलंही कंट्रोल इथल्या चेनवर पूर्णपणे नसतं. तो मेन गाडी घेऊन येणारा वेगळा, गाडी इथे उतरवून भलत्याच लोकांच्या हातात जातं, ते अजून कुठल्या तरी लोकांच्या हातात जातं, मग रिटेलरकडे पोचतं, रिटेलरकडनं मग कन्झ्युमरकडे पोचतं. ही जी चेन आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. यात केमिकल मिक्स केले जातात, स्टार्च मिक्स केला जातो, अगदी वाईट सांगायचं तर डिटर्जंट पण मिक्स केलं जातं. बापरे, त्याची चव कशी कळत नाही? पण मग चव नाही कळत, कारण चव कळायला पहिले बेसिक ना सांगू का, मी तुम्हाला पुन्हा त्या टेस्टच करायला लागतात. नुसत्या टेस्ट तुम्ही आता तू मला सांग की साधारण फक्त दूध प्यायचं प्रमाण आपल्याकडे पूर्वी किती होतं आणि आज किती आहे? पर्सेंटेज वाईज जर म्हणायला गेलात तर फक्त दूध पूर्वी सरसकट, मी अनेक वर्ष फक्त दूध प्यायलेलं आहे. कुठलाही प्रकारचा त्याच्यात बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स, कॉफी, चहा हे कुठल्याही प्रकारचं काही इतर मिक्स न करता प्युअर दूध. आणि माझ्यासारखे असे लाखो करोडो लोक आपल्या देशात आहेत की जे पूर्वी फक्त दूधच प्यायचे. फार तर त्याच्यात साखर वगैरे घालणं, हळद दूध घेणं
हे प्रमाण जेवढं आपल्याकडे होतं ते आता 10% तरी असेल का आपल्याकडे. मला डाऊट आहे की 10% तरी पूर्वी जसे पैसे ते 10% तरी आता दूध पितात. ज्यावेळी दुसरं काहीतरी त्याच्यात मिक्स होतं, मैची नावं घेतली ती कुठली, ते हॉर्लिक्स घ्या, बूस्ट घ्या, अजून कुठलं फ्लेवर्ड काही घ्या, त्याच्यात साखर भरपूर असते जी दुधात पण तुम्ही घालता. बोर्नव्हिटा हे ते भरपूर साखरेचं प्रमाण ते दिवसा ढवळ्या ती भेसळच म्हणा त्याला, की तुम्ही ते न्यूट्रिशियस वगैरे काय तुम्ही शुगर बेबीज तयार करता आपल्याकडे. तर ते घालून दुधाची खरी चव कुठं कळते. करेक्ट आहे. अजूनही आपल्या इथे जे गवळी आहेत जे 5-25 लिटर रोजचं 1-2 म्हशी आहेत, गाई आहेत, त्यांचं दूध काढून बाहेर कुठंतरी विकतात. मी म्हटलं तसं फार फार तर पाणी मिक्स करतील, नळाचं पाणी मिक्स करून एकाचं 2 लिटर करतील. याच्या बाहेर त्यांची बुद्धी जात नाही वाईट वागायची. आणि तुम्ही पाणी प्यायलं तर तुम्हाला काही त्रास नाही आहे. प्रॉब्लेम होतो जिथे बाकीचे अन्नपदार्थ त्याच्यात मिक्स केले जातात. अगदी ओळखता येणं पण सिम्पल आहे. मगाशी जसं तिखटाचं हे सांगितलं, तुम्ही 4 थेंब 1 चमचावर दूध घ्या. जिथं तुम्हाला डाऊट येतो हे दूध नाही आहे, किंवा तुम्ही जे रेग्युलर वापरता ते चांगलं आहे की नाही टेस्ट करायला एक अर्धा चमचा दूध घ्या, 1 चमचा दूध घ्या आणि एखाद्या कलरफुल ह्याच्यावर टाका, एखाद्या काळ्या ह्याच्यावर टाका, लाल ह्याच्यावर, हिरव्या ह्याच्यावर, अदर दॅन व्हाईट तुम्ही कुठल्याही रंगावर ते जस्ट एक शिंपडा. आणि ते शिंपडलं की जर ते खालती लगेच आलं आणि त्याचा डाग राहिला तर ते खरं दूध आहे. अच्छा. दुधाचे पूर्वी आपण लहानपणी प्यायचो, दूध सांडतं मुलांचं, तर शर्टवर डाग पडायचे दुधाचे. आता दिसतात का कधी? नसतात ते डाग. डिटर्जंट टाकल्यामुळे ते तिथले तेच धुतलं जात असेल. प्रत्येकजण डिटर्जंट टाकत असेल असंही नाही. स्टार्च हा अत्यंत वाईट पदार्थ आहे जो अनेक पदार्थात भेसळ करून त्याने दूध वापरला जातो. आणि तुम्ही दुधाचं पातेलं समजा घेतलं ना, तुम्ही दुधाचं पातेलं तुम्ही पुन्हा दूध समजा गरम करायचं आहे, तर ज्याच्यात जास्त पाणीयुक्त भेसळ असेल तर एकदम भस्सकन वरती येईल. तुमची नजर समोर असते, तुम्ही त्या गॅसच्या इथं समोर असता, पातेल्याकडे बघत असता, तो गॅस बारीक असतो, त्या पातेल्यात समजा अर्ध्यापेक्षा कमी दूध आहे, आपण नंतर परत तापवतो ना, नंतर काहीतरी कोणाला तरी दूध, कॉफी, चहा काहीतरी घ्यायचं आहे तर दूध तापवायचं आहे. ते करताना समोर आहात तुम्ही आणि तुम्हाला वाटतं अजून एक मिनिटांनी ते येईल वरती, तर ते त्याच्या आधीच पटकन भस्कन वरती येतं आणि उतू जातं. करेक्ट. तर गॅस बंद करे तर त्या दुधात नक्की काहीतरी वेगळं आहे. अच्छा. ओके. मग पाण्याचं प्रमाण असेल तर नॅचरली पाण्याचं बॉइलिंग टेम्परेचर आहे 100, तर ते लवकर वरती येणार ना. करेक्ट. दुधापेक्षा त्याची विस्कॉसिटी नाही पाण्याची, तर विस्कॉसिटी नसल्यामुळे ते वरती येतं, ते प्रमाण पटकन येतं वरती. ही एक अगदी डोळ्याला समजणारी भेसळ आहे की काहीतरी वेगळं आहे, हे खरं दूध 100% नाही. ओके. वा, क्या बात आहे दादा. आपण एवढी सगळी भेसळ आणि या गोष्टींवर चर्चा केली आहे, तरी आपले जे व्ह्युअर्स बघतायत, शेवटी बाहेर तर खाणं बंद होणार नाही आहे. मी जरी एवढी चर्चा ऐकली असली तरी माझंही स्ट्रीट फूड खाणं बंद होणार नाही आहे. तरी त्यातल्या त्यात जाता जाता एक स्मॉल टिप काय देशील सगळ्या खवय्यांसाठी? चांगलं खा कुठेही. स्ट्रीट फूडला माझा विरोध अजिबात नाही. मी माझ्यापुरतं तत्त्व जे सांगतो, मी कुठेही खाऊ शकतो, पण मी कुठलं काहीतरी खाऊ नाही शकत. अच्छा. ते काय आहे ते मी डोळसपणे बघत आलो आहे. ज्यावेळी मी फूड व्यवसायात नव्हतो, माझा व्यवसाय आधीचा वेगळा होता, तुला माहिती आहे. त्याच्यात असतानाही एक फूडी म्हणून मी कुठेही खाल्लेलं आहे. फुटपाथवर खाणं माझ्याकरता अजिबात नवीन नाही, पण त्यावेळेचा काळ पण वेगळा होता. आता तेवढी इथिक्सवाले स्ट्रीटवर विकतात असं नाही आहे. करेक्ट. स्पेशली जिथे तुम्हाला सांगितलं बटर, चीज याचा जिथे मुबलक प्रमाणात वापर होतो, ते खाताना जरा काळजी घ्या. ते कुठलं वापरतायत बघा. ते फक्त अमूलचं लेबल खोका असलेलं म्हणून ते अमूलचं असतं असं नाही. अनेक पुण्यातले मोठे मोठे लोक माहिती आहेत, पावभाजी किंवा डोसा विकणारे एकदम नामवंत ज्यांच्या फ्रँचायझीज आहेत, ते अमूलचं रॅपर विकत घेत असतात आणि त्याच्यामागे तो लोफ असतो, तो प्रत्यक्षात भलत्याच बटरचा असतो. कधीतरी खायला ठीक आहे, पण जर फ्रिक्वेन्सी तुमची जास्त असेल तर मी एक उदाहरण देतो. मी एका ठिकाणांचं मी सँडविच मागवतो दर आठवड्याला घरी,
ज्या दिवशी माझी सकाळची सुट्टी असते, रेस्टॉरंटला जात नाही मी त्या दिवशी, ते सँडविच मी विदाऊट बटर विदाऊट चीज ऑर्डर करतो. बरं. इन्स्ट्रक्शनमध्ये सांगतो आणि त्या रेस्टॉरंटला फोन करून सांगतो की त्याला चीज बटर लावू नका. त्यात चीज नसतं पण बटर जे असतं ते मायो लावू नका, बटर लावू नका, असं ते मी मागवतो. आणि घरी आल्यावर मी अमूलचं हे काढतो, त्याच्यातनं सुरीने मला हवं तेवढं अमूल लावून घेतो आणि मग तो सँडविच परत लावून घेतो आणि मग तो खातो. अच्छा. ही काळजी तर आपण कोणीही घेऊ शकतो. ठीक आहे दादा, खूप मजा आली गप्पा मारून. तू तर हक्काचा आहेस कायमच. आणि फूड या विषयामध्ये आपलं रोजचं आपली भट्टी आहे ती. पोटामध्ये फूड गेल्याशिवाय आपण आणि सगळी कामं आपण करतो ती पोटासाठी करतो. सगळे जगतात ते पोटासाठी जगतात. पण डोळसपणे बघायची गरज आहे हे मला आज खूप जाणवलं गप्पांमधून. आपल्या व्ह्युअर्सना पण ते जाणवलंच असेल. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला नक्की कळवा. हे पत्र तुमच्यासाठी लिहिलं होतं आमच्या अंबरदादानी, ज्याचं फक्कड फूड्स नावाचं कर्वेनगरमध्ये सुप्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. आणि खूप लोक तिथे अनेक वर्षांपासून जातात, खातात. आणि त्याचा एक विशेष असा कस्टमर बेस आहे की जो फक्कडशिवाय कुठेच खात नाही. तुम्ही नक्की भेट द्या आणि हा एपिसोड आपल्या सगळ्या मित्रांसोबतही शेअर करा. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला नवीन कुठले विषय बघायला आवडतील, कुठल्या विषयावरची पत्र आम्ही घेऊन आलं पाहिजे. पोस्टमनला सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच, पण बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पत्रपेटीत पडणारं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटूया पुढच्या भागामध्ये. कळावे तुमचाच पोस्टमन सर्वेश.